सर्वांना नमस्कार. वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धेमध्ये आपण सर्व गावांनी भाग घेतलाय. आपण सर्व वॉटर हिरो त्यामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल आपल्या सर्व वॉटर हिरोंचे, आपल्या सर्व गावकऱ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मला दिसतंय या ठिकाणी आजच्या या प्रशिक्षणाला कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, वाशिम, मालेगाव, रिसोड या 6 तालुक्यातील वेगवेगळ्या गावचे वॉटर हिरो उपस्थित आहेत. सो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढे जाण्यापूर्वी मी माझा प्रथमतः अल्प परिचय देतोय. मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम. या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान मी आपल्यासोबत राहणार आहे. मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहे आणि आपण जे काय मेसेज टाकताय मी प्रत्येक मेसेज वाचतो सुद्धा. माझ्यासोबत माझी टीम पण आहे, ती सुद्धा ही सगळे मेसेज वाचते, आपल्याला मोटिवेट करणार आहे, आपल्याला जिंकण्यासाठी मदत पण करणार आहे. सो पुढे जाण्यापूर्वी मात्र मी आपल्याला एक संधी देतोय शेअर करण्याची. जसं मी माझा परिचय दिला, मी आपल्यापैकी काही लोकांना शेअर करण्याची संधी देतो. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर आपला व्हिडिओ ऑन करून आपल्याला आपलं नाव सांगायचंय, तसेच आपल्या गावाने आपल्याला वॉटर हिरो म्हणून का निवडलं हे पण तुम्ही शेअर करू शकता. बघा, महत्वाचा प्रश्न आहे, साधा आहे परंतु महत्वाचा आहे. ज्यांना शेअर करायचे त्यांनी डिजिटल हँड वर करावा, म्हणजे मला दिसेल. परत मी प्रश्न रिपीट करतोय. आपल्याला प्रथम आपलं नाव सांगायचं आणि आपल्या गावाने आपल्याला वॉटर हिरो म्हणून का निवडलं हे शेअर करायचंय. सोबतच आपण आजच्या या ट्रेनिंग मधून आपल्याला काय मिळालं, तर आपण देत असलेला वेळ सार्थकी लागेल हे पण शेअर करावं. किंवा या ट्रेनिंग कडून काय अपेक्षा आहेत, किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही काय लक्ष्यांक ठेवलेला आहे ते पण सांगावं. हे सगळं सांगताना थोडक्यात सांगायचं आपल्याला, म्हणजे आकड्यामध्ये बोलायचं आहे, एक्सप्लेन करायचं नाहीये. सो येस, कोण बोलेल सर्वात प्रथम? ओके, येस रमेश भाऊ. नमस्कार सर, आवाज येतो? येस. मी रमेश गुणवंत देवळे, गाव नागी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. सर, मी 2018 पासून जेव्हा पाणी फवारणी ट्रेनिंग घेतलं त्याच वर्षी गावांना ठरवलं की यांना देवळ्यांनाच जलदूत म्हणून त्यांनी गावातर्फे निवड केली. आता जलसंधारणाचं कोणतंही काम असलं तर मला सरपंच मेसेज करतो की तुम्ही समोर व्हा. जोपर्यंत देवळे समोर होत नाही तोपर्यंत जलसंधारणाची कामं होत नाही. त्यासाठी मला दोन्ही गाव मिळून त्यांनी निवड केली आणि जलसंधारण कुठलंही काम असलं की मला समोर करतो. म्हणजे सरपंच नागरी. राईट, तुम्ही लोकांचा विश्वास तो कमवला की हे काम आपल्या गावामध्ये करायचं आहे तर रमेश देवळे यांना पुढे करणं आवश्यक आहे आणि तुम्ही ते करताय. आता जिंकण्यासाठी काय लक्ष्यांक ठेवलंय तुमच्या गावाचं? आता जिंकण्यासाठी सर 675 शोषखड्डा आम्हाला करणं आवश्यक आहे. बर, त्यासाठी नियोजन पण केलेलं आहे आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी श्रमदानाची सुरुवात केली. ग्रेट, धन्यवाद, थँक्यू सो मच. आणखीन कोण शेअर करेल? आणखीन एक दोघाला मी शेअर करण्याची संधी देतोय आणि त्यानंतर पुढे जातो. डिजिटल हँड शक्यतो वर करायचंय, म्हणजे मला दिसतंय. येस, व्हिवो. हा, निखिल. हा बोला. व्हिडिओ पण ऑन कर. व्हिडिओ पण. ओके, त्यानंतर व्हिवो V2356 हा पण एक चालू आहे. कृपया आपण पण माईक चालू करू शकता, व्हिडिओ ऑन करू शकता. नमस्कार सर. हॅलो. येस, नमस्कार सर, मी दोडकरून बोलतोय, भगवान दामोदर सोमटकर. नमस्कार. नमस्कार सर, मी माझ्या गावामध्ये आतापर्यंत 63 जलतारा हे पूर्ण केलेले आहे. ग्रेट. आणि माझी नियुक्ती, मी पाणी फाउंडेशनचे 1-2 ट्रेनिंग घेतलेली आहे. ग्रेट. आणि माझ्या गावामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे काम असले तर पहिले मला इन्व्हाइट करतात सर. खूप छान. आणि मी शेतकऱ्याकडून एकही रुपया न घेता मी त्यांचे कागद सातबारा मी स्वतः झेरॉक्स मी माझ्या पदरातून म्हणजे सो खर्चाने केलाय. म्हणजे खूप सुंदर काम आहे. आपण अनेक हिरो बघतोय, आपण आता मात्र वॉटर हिरो आहात, जे रिअल हिरो आहात. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की इथं एक असा व्यक्ती हजर आहे आपल्या या सेशन मध्ये
जो मोठमोठ्या हिरोना शूट करतोय, ज्यांनी धोनीला शूट केलंय, जे मोठमोठ्या हिरो धोनींना नाचायला लावतोय की तुम्ही अशी ऍक्शन करा आणि तुम्ही तशी ऍक्शन करा, आणि ते सुद्धा आजच्या सेशनमध्ये हजर आहेत. आणि ते जेव्हा ही स्पर्धा मोठी होईल ना, त्यापैकी जो मोठा वॉटर हिरो असेल तर त्या वॉटर हिरोला सुद्धा ती शूट करायला वाशिम जिल्ह्यामध्ये नक्की येणार आहे. मी पुढे जाण्यापूर्वी त्यांना पण एक येस सर, आमचे एक 2 प्रश्न होते. म्हणजे आम्ही जवळपास फ्रीज झाले अजून, आणि स्वतः जे घेतलेले आम्ही मोस्टर अजून निघाले सर. येस मी तुमचा आवाज सुरुवातीला मदत निघाली, मी म्हणून त्यातून ओके, तुमचा आवाज थोडा कटत आहे, त्यामुळे बघा माईक बंद करावा ही माझी विनंती. सर. म्हटलं हॅलो. हा, तुमचा मी मुद्दा माईक बंद केलाय, आवाज कटत आहे पूर्ण. जेव्हा पूर्ण रेंज मध्ये याल तर परत बोला, किंवा परत रेकॉर्डेड असेल तर तुम्ही व्हिडिओ माध्यमातून. म्हणजे असं होऊ शकतं की एखाद्याला इथे शेअर करण्याची संधी नाही भेटली आणि त्यांना शेअर करायचं होतं 1-2 मिनिटांमध्ये, आणि नेटवर्कमुळे काही इश्यू आला तर आपल्याला संधी आहे. आपण अशाच प्रकारे घरी बसून तुमचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करू शकताय आणि तुमचं म्हणणं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करू शकता. तर काय प्रश्न तर विचारू का? हा बोला ना, तुमचा आवाज कटत होता म्हणून माईक म्यूट केला. येस बरोबर सर. आम्हाला डीपीआरआय फ्रीज साठी मदत हवी होती. डीपीआरआय जवळपास साधारण 1 महिना आमचे डीपीआरआय फ्रीज निघाले. ओके. हा, आणि काय होईल सर इथून, म्हणजे अजून पावसाळा लागला की डीपीआरआय मस्टर निघण्यात थोडी अडचण होईल. नक्कीच. सो मला व्हॉट्सअप आणि कमी येस येस डिमांड मी सुद्धा दिली आहे सर काही. तुमचा आवाज कटत आहे आणि त्यामुळे माझी विनंती आहे की तुमचा हा जो प्रश्न आहे ना, मला अर्धवट कळाला, परंतु तुम्ही पूर्णपणे तो व्हॉट्सअपवर मला पाठवा. काय म्हणणं आहे तर मी संबंधितापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच त्याबाबत पाठपुरावा करू. येस रितेशला मी संधी देतोय ना. आपला व्हिडिओ मात्र ऑन करा. आपण हात वर करून बोलताय, व्हिडिओ ऑन करा. सर व्हिडिओ मी गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. व्हिडिओ मी थोड्या वेळात करतो सर ऑन. फक्त चला एक वॉटर काय निवडला गेला याबद्दल थोडं बोलायचं होतं, त्यामुळे मी स्पीकर ऑन केला. येस तर सर यामागचं कारण असं की माझ्या गावामध्ये म्हणजे जानेवारी मागच्या वर्षीपासूनच मी प्रयत्नात आहो की जलधारा आपल्या इथं वाव. आणि काय बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहितीही नव्हतं. तेव्हा मी मॅडमला, आमचे कृषी सहाय्यक मॅडम यांनी सुद्धा त्याबद्दल चौकशी केली होती आणि त्यांनी सल्ला मला विहीर पुनर्भरणचा दिला होता. मी वायाळ सरांचे व्हिडिओ पाहिले आणि त्यानुसार अनुदानाचं वगैरे काही नसतानाही माझ्या शेतामध्ये मी 8 जलतारा केले. ग्रेट. आणि त्यानंतर मग म्हणजे विदाउट एनी एक्सपेक्टेशन. आणि मग ते आमच्या तलाठी साहेबांनी नोंद घेतली त्याची, जटाडे साहेब वगैरे आणि वानखडे मॅडमनी, आणि आता मागं कलेक्टर मॅडमच्या हाताने माझा सत्कार झाला. ग्रेट. तो सत्कार झाल्यामुळे बऱ्याचशा लोकांना वाटलं की नाही कडे यामध्ये काहीतरी तथ्य आहे, हा करत आहे म्हणजे फायदा आहे. मग लोकांना तो फायदा समजावून सांगितला. तेव्हा कुठं आमच्या इथे आता भरपूर प्रमाणात अर्ज दाखल होत आहे. नितीश, आता सध्या आपल्या आणि अशा गावामध्ये किती? सर सुरुवातीला तर माझेच होते, पण आता म्हणजे 12 गड्डे झाले टोटल करून, आणि कमीत कमी टॅग झाले समजा 100 गड्ड्यांचं टॅगिंग झालेलं आहे आता. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच. राईट. मी पुढे जाण्यापूर्वी जसं सांगितलंय की माझ्यासोबत आणखीन काही टीम असणार आहे जी आपल्याला मदत करणार, आपल्याला ऐकून पण घेणार आहे. मी मगाच सांगितलं की आपण साधे सुधे हिरो नाही आहात, डुप्लिकेट हिरो नाही आहात, ऍक्टिंग करणारे हिरो नाही आहात. आपण रिअल हिरो आहात, वॉटर हिरो आहात. आपण केलेलं काम कोणी स्मरणात ठेवो या न ठेवो, परंतु ते रिअल काम आहे. अनेक पुढच्या पिढ्या ज्या आहेत ना, त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. सो हे महान काम आहे आणि या महान कामामध्ये तुम्ही झोकून दिलं. आणि म्हणूनच मी सांगितलं की आपल्या या सेशनला जे जॉईन झालेले आहेत, प्रवीण पोळ मुंबईवरून, जे चित्रपट सृष्टीतल्या हिरोना शूट करतायत, धोनी सारख्या क्रिकेटरला शूट करतायत, ते आपल्यासारख्या रिअल हिरोला सुद्धा शूट करायला एक दिवस इथे येणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपला परिचय पण द्यावा आणि आम्हाला शुभेच्छा पण द्यावा. त्यानंतर मी पुढे जातोय. येस प्रवीण.
थँक्यू व्हेरी मच सर. सगळ्यांना सुप्रभात. मी प्रवीण पोळ, मुंबईवरून. आता मी माझ्या गावी आलो सध्या. आणि मला खरंच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही खरंच सगळे वॉटर हिरो आहात. म्हणजे खरी म्हणतो ना हिरो आपण. मी फिल्म इंडस्ट्रीचा बऱ्याच जणांना शूट केलंय, पण ते फक्त ऍक्टिंग करतात आणि तुम्ही खरे हिरो आहात. त्यामुळे तुम्हाला शूट करण्याचा जो आनंद मिळणार आहे तो अगणित असणार आहे. आणि सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो या ह्याच्यासाठी. आणि तुमच्यावर राहायला मिळतं हे माझं मोठं भाग्य समजतं. ग्रेट, थँक्यू सो मच. आणखीन कोणाला काही सांगायचं असेल, नाव गाव आपल्याला का वॉटर हिरो म्हणून निवडलं, तर कृपया डिजिटल हँड वर करा. मी शेअर करण्याची संधी देतोय. नसेल तर मी सेशन पुढे घेऊन जातोय, पुढच्या टप्प्यावर जातोय. येस निखिल, तुम्हाला काही सांगायचंय? नमस्कार सर. नमस्कार. जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना सुद्धा जे वॉटर हिरो म्हणून आज जॉईन झालेले आहेत त्यांना पण नमस्कार. माझं पूर्ण नाव निखिल छाया गजानन धोंगडे. मी मुक्काम पोस्ट लाडेगाव इथून वॉटर हिरो म्हणून जॉईन झालेला आहो. आणि वॉटर हिरो निवडण्याचं मागचं गावकऱ्यांचं एकच कारण आहे की सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन मध्ये मी 8 ते 10 वर्षांपासून काही संस्थांसोबत काम करत आहोत, जे CSR फंडिंग मधून इव्हन काम करतात. आणि त्यातलं टेक्निकल आणि थोडं पाण्याबद्दलचं माझी जागरूकता असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा लोकांना असं वाटलं की आम्ही पुढे काम घेऊन जाऊ शकतो. अशी आम्ही 5 लोकांची निवड गावकऱ्यांनी केलेली आहे. जसं की या ग्रुपला पण आम्ही जॉईन आहोत. आणि सांगायचं तात्पर्य असं की स्पर्धा आता चालू झाली, पण येस, तुमचा पण आवाज कळत आहे. मी तोपर्यंत मनीषा ताईकडे जातोय. मनीषा ताई, आपण आपला माईक चालू करू शकता? ऍडव्होकेट मनीषा ताई एक्स्ट्राऑर्डिनरी सरपंच आहेत इंदुरी गावाच्या. आपण पण बोलू शकता. हा सर, हा, नमस्कार. नमस्कार. मी सरपंच बोलतोय इंजुरीवरून, Yes. मनीषा दिघे. मी इथे गावात प्रयत्न करते आहे जलताऱ्यासाठी. म्हणजे आमचा मूळ कॉन्सेप्टच होता आधीपासून. म्हणजे मी आणि माझे मिस्टर, आम्हाला दोघांनाही म्हणजे पाण्याची जी जाण आहे ती आता आधीपासूनच आहे. म्हणजे लोकांच्या घरचे नळ बंद करण्यापासून आमचे कामं असतात. Yes. आणि इथे जो पाण्याचा अपव्यय होतो तो बघवला जात नाही. पण आता, आणि आमचे दोन्ही जेव्हा घरं बांधले तेव्हा शोषखड्डे आमच्या घरी ऑलरेडी आहेत. Yes. आणि शेतात पण आम्ही 3 जलतारे वैयक्तिक केले आहेत माझ्या शेतात. आणि वॉटर हिरो जे आहेत, माझे 5ही वॉटर हिरो जॉईन झालेले आहेत. आणि त्यांना पण म्हणजे पाण्याविषयी फार तळमळ असल्यामुळं मुद्दाम मी त्यांचे नावं सिलेक्ट केले आणि त्यांना या ग्रुपला जॉईन करून घेतले. थँक्यू. धन्यवाद. खूप छान काम आपण करत आहात. म्हणजे खरोखर असा सरपंच आपल्या गावाला लाभणे ते गावाचं भाग्य आहे. म्हणजे अनेक इतर कामांसाठी सरपंच पुढाकार घेतात किंवा बाकी मोठमोठ्या गोष्टी करतात, परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही झडताय. आणि तुम्ही खूप महत्वाचा शब्द सांगितलाय की तुम्ही लोकांच्या घरचे नळ बंद करण्यापासून सुद्धा लक्ष ठेवताय. तर ही साधी गोष्ट नाहीये. सो सॅल्यूट आपल्या कामाला. धन्यवाद. येस नंदकिशोर, आपण बोलू शकता. नंदकिशोर. नमस्कार सर. नमस्कार. मी नंदकिशोर लक्ष्मण रणसिंगे, वाळकी ग्रामपंचायत मधून बोलतो सर. येस. वॉटर हिरो निवडल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि सर्व टीमचं अभिनंदन करतो. सर, मी भगवान सोमटकर यांच्यासोबत सहयोगीने काम करतो. आम्ही जसं भगवान सोमटकरांनी दोडकीमध्ये काम केलं तसं आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला वेळोवेळी सांगून 169 गड्ड्याचे फॉर्म आणले सर. आणि काही जे वाशिमचे शेतकरी येतं, समजा आमच्या गावात शेत आहे त्यांचं, त्यांनाही पुढाकार घेऊन त्यांना सहमती घेऊन काल व्हिजिट दिली सर आम्ही एका जणांना. म्हणजे त्यांचं शेत भरपूर आहे आमच्या गावामध्ये. तर त्यांचं म्हणणं आलं की बाबा आम्ही 4-5 घंटे तुम्हाला JCB देतो. असेच वेगवेगळ्या संस्थांना पण भेट देणं चालू आहे सर. याच्यातून नक्कीच आमच्या गावाला फायदा होईल. आणि तुमचं पुनश्च अभिनंदन. येस, खूप छान. आपण पुढाकार घेताय आणि पुढाकार घेतल्यापेक्षा मी म्हणेल की ऍक्शन घेताय. अनेक अडचणी आहेत, परिस्थिती बिकट आहे, आपली आर्थिक स्थिती किंवा भौगोलिक स्थिती वाशिम जिल्ह्याची जे आहे ते आहे, परंतु त्याही पुढे जाऊन तुम्ही ऍक्शन घेताय ही खूप मोठी गोष्ट आहे. मी पुढे जातोय.
परत सगळ्यांना विनंती करतो की हे सेशन रेकॉर्ड होत आहे. आपल्याला इथं बोलण्याची संधी आहे. आपण हात वर करू शकता. त्यासाठी शक्यतो अशा ठिकाणी जाऊन उभं राहा जिथं नेटवर्क छान आहे, म्हणजे आपला व्हिडिओ आपल्याला ऑन करता येईल. आपला डिजिटल हँड वर करायचा आहे. डिजिटल हँड करताना आपलं नाव सुद्धा तिथं दिसलं पाहिजे. अन्यथा मला नाव दिसत नाही म्हणजे चुकीनं कोणीतरी हात वर करतोय आणि आपला वेळ जाणार. मी कदाचित संधी पण देणार. पण मात्र नाव जर तुमचं रिनेम असेल, जसं मला दिसतं की V2356, पण मला नावच माहित नाही, मला उच्चारता पण येणार नाही, तर कृपया आपलं नाव रिनेम करा. त्यासाठी आजूबाजूला छोटी मुलं असतील त्यांची मदत घ्या. मुलांना हे चांगल्या प्रकारे जमतं, आपण जरी नवीन असाल. मी पुढे जातोय. आपण या सेशनमध्ये ही जी वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा आहे, या स्पर्धेबाबत डिटेल पाहणार आहोत. तुमच्या काही शंका असतील त्या शंकेला मी उत्तरं देणार आहे. ही स्पर्धा कधी राहणार आहे, यामध्ये काय रेकॉर्ड ठेवायचं आहे याबाबत पण आपण बोलणार आहे. सो त्याबाबत तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आपण पुढे जाणार. सोबतच मी आणखीन काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करणार, ज्याला डिस्टिंक्शन म्हणेल मी, आणि जी या स्पर्धेच्या मध्ये आपल्याला स्वतःला वापरायची. पहिली गोष्ट आहे डिस्टिंक्शन, म्हणजे आपल्याला या स्पर्धेमध्ये प्रेक्षक बनायचं नाहीये, आपल्याला खेळाडू म्हणून खेळायचं आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण फक्त प्रेक्षक म्हणून पाहत राहिलो, जसं एखादा गेम चालू असतोय आणि त्या गेम मध्ये इतर लोक खेळत असतात आणि काही प्रेक्षक असतात, त्या प्रेक्षकांनी काहीही बोललं, त्यांनी कितीही हातवारे केले, त्यांनी कितीही देवाची पूजा अर्चना केली, तरी आपल्या सगळ्यांना माहित आहे त्या मॅच मध्ये फरक तेव्हाच पडेल जेव्हा तो खेळणारा प्लेअर कमी जास्त करेल. तो खेळेल तेव्हा तो एकतर जिंकेल किंवा हारेल. हा, कधी कधी योगायोग होतो की एखादा जण प्रार्थना करतो प्रेक्षकाच्या गॅलरीमध्ये बसलेला, टीव्हीवर गेम पाहणारा, आणि ती मॅच जिंकतात, तर हा योगायोग असू शकतो. परंतु मात्र असंच नेहमी घडेल असं नाहीये. परंतु मात्र जर आपण ऑन दी ग्राउंड असाल, आपण खेळत असाल, तर नक्कीच तिथं एक छान काम होणार. परंतु बऱ्याच वेळा आहे ना, मी काय आता म्हणत आहे हे पण कदाचित आपल्या लक्षात येत असेल किंवा नसेल. मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक आहे का. मी असं म्हणतोय, दी थिंकिंग, ऍक्शन अँड लँग्वेज ऑफ द प्लेअर अँड स्पेक्टॅटर इज डिफरंट. म्हणजे विचार करण्याची पद्धती, ऍक्शन आणि भाषा सुद्धा प्रेक्षकाची आणि प्लेअरची वेगवेगळी असते. आता या स्पर्धेमध्ये तुम्ही पुढे जातात तर तुम्ही पहिले भाषा वापरताय, म्हणजे इतरांना सांगताय जलतारा करा, परंतु जलतारा करा हे सांगताना प्रेक्षकाची भाषा वेगळी असते. तुम्ही प्रेक्षकाच्या भाषेमध्ये जर सांगितलं तर कोणी हे काम करणार नाही. तुम्ही प्लेअरच्या भाषेमध्ये सांगितलं तर मात्र लोक कामाला. हे समजण्यासाठी मी एक उदाहरण देऊन सांगतो, म्हणजे आपल्याला समजेल. बघा, आपल्या सर्वांना क्रिकेट माहित आहे आणि क्रिकेटच मी उदाहरण घेतोय. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे क्रिकेटमध्ये 2 टीमचे 11 प्लेयर असतात, 2 एम्पायर असतात, सगळेजण अधूनमधून स्टेजवर जातात आणि आपल्याला दिसते की क्रिकेटच्या बाहेर हजारो लोक मॅच पण बघत असतात. आपण पण टीव्हीवरती मॅच बघत असतो. आणि मी मगाच सांगितलं की मग या मैदानातले जे 22 लोक आहेत ते सोडून इतर लोकांनी काहीही पॉझिटिव्ह थिंकिंग जरी केलं, ते काहीही बोलले, काही ऍक्शन घेतल्या, तरी आपल्याला माहित आहे की त्या मैदानातल्या खेळात काहीही फरक पडत नाही. परंतु मैदानातले जे लोक काही करतील, जे काही बोलतील, ऍक्शन घेतील, त्यानुसार तो गेम पुढे जातो. आणि मग प्रत्येक घडणारी ऍक्शन त्या गेम मध्ये पुढील त्या गेमचं भविष्य निर्धारित करत असते, दिशा ठरत असते. म्हणजे एखादा प्लेअर 0वर जरी आउट झाला तरी तो पुढच्या मॅच मध्ये सगळे त्यांच्या विकेट घेण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याचं संपूर्ण लक्ष त्या जिंकण्याकडे असतं. सो आपल्याला सुद्धा आपली टीम जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे, टीम म्हणून खेळायचं. मी काय म्हणत आहे हे समजण्यासाठी मी इथे एक डेमो घेणार आहे, म्हणजे आपल्याला स्पष्टतेनं कळेल मला काय म्हणायचंय. आणि हे डेमो घेण्यासाठी मला इथं 3 ते 4 लोकांची गरज लागणार. आपल्यापैकी ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे, ज्यांचा व्हिडिओ ऑन आहे आणि नेटवर्क चांगलं आहे, कृपया त्यांनी डिजिटल हँड वर करा. ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे आणि माझ्याशी बोलू शकतात, मला दिसते इथं सुभाष दामगिरी यांचा हात आहे, सुरेश लहाने आहेत, रमेश देवळे आहेत, आणखीन 2 हात पाहिजेत मला, 5 जण.
आणखीन 2 जणांनी हात वर करावा. इथं कर्मचारी असतील, कोणी इथे जॉईन असेल त्यांनी ऍक्टिव्हली सहभागी व्हायचं, ना की फक्त मला प्रेक्षक. हात नाही दिसत आहे याच्यात. राहुल भाऊ माईक बंद ठेवाल, अन्यथा डिजिटल हँड वर करून माझ्यासोबत कन्व्हर्सेशन मध्ये या. माझ्यासमोर 4 जण आलेले आहेत, खडसे पाटील, रमेश देवळे, सुरेश लहाने, सुभाष दामगे. आणखीन मला 1-2 पाहिजे. कोण येणार? रितेश, आपण हात डिजिटल वर येणार, फक्त फिजिकल नाही, डिजिटल हँड. ठीक आहे, ठीक आहे सर. गुजरातनं उंदरे पण माझ्यासोबत आलेले आहेत. ओके, आता आपण काय करणार आहोत, इतरांनी लक्षपूर्वक ऐकायचंय हे 5 लोक काय करतात. राहुल भाऊ, असा तिरपा हात नाही करायचा आहे, बायबावाला हात नाहीये, सरळ हात, पंजावाला हात करायचा आहे जर कन्व्हर्सेशन मध्ये यायचं असेल. ज्यांनी हात वर केलाय त्यांनी मला कृपया लक्षपूर्वक ऐका, इतरांनी पण ऐकायचं आहे. पण हे 5 जण बोलते. सुभाष भाऊ, माझा आवाज येतोय तुम्हाला? माईक चालू करा. आवाज तुमचा चालू येते. आपण पहिल्यांदा भेटतोय, झूम कधी वापरलं नसेल म्हणून मला माहितीये की आज अडचणी येतील, पण नेक्स्ट टाइमला आपण मास्टर वाल यामध्ये. रमेश भाऊ, माझा आवाज येतोय तुम्हाला? माईक चालू करा ना. सुरेश भाऊ, रमेश भाऊ, सुभाष भाऊ, समृद्ध कोण आहे, बुद्धरत्न, खडसे पाटील, कृपया एकदा मला आवाज द्या. हो सर, आवाज येत आहे तुमचा स्पष्ट येत आहे. या 5 जणांना ज्यांच्यासोबत मला डेमो घ्यायचा आहे त्या 5 जणांनी आवाज द्या, अन्यथा तुमचं माझा नेट आवाज येतो का? असेल तर मी दुसऱ्यांना संधी देणार, तुमचा हात खाली करणार. माझा आवाज येतो सर? हा, तुमचा येत आहे, परंतु तुमच्यासोबत इतरांचा आवाज येते का नाही मला चेक करायचा आहे. सुरेश भाऊ, तुमचा आवाज एकदा काढा. हा सर, सुरेश लहाने बोलतो, करंजीवरून. हॅलो सर. ओके, सुभाष भाऊ, तुमचा एकदा आवाज काढा. नाही येत आहे. येस, समृद्ध शेतकरी गट जाम, तुमचा एकदा बोला. नाही, तसा हात करून नाही आहे, मला बोला, तुमचा आवाज, मला इथे डेमो घ्यायचा आहे तुमच्यासोबत, तुमचा आवाजच नाही तर कसा घेणार? हॅलो सर, माझा येतो का? हॅलो 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 सर. हा, बुद्धरत्न तुमचा येतो. हा सर. ओके, मी यांचा हात खाली करतोय आता, सुभाष यांचा, त्याचा होत नाही मला. सुरेश यांचा दिसतोय, रमेश यांचा दिसतोय, नंतर मी हात खाली घेतोय खडसे यांचा, त्यांचा माईक बंद आहे, त्यांचा हात खाली घेतोय. माझा आवाज येतो? हो, येत आहे. हॅलो. येस, इतरांचे मात्र आवाज नकोय मला. ज्यांचा हात वर नाहीये कृपया त्यांनी बोलायचं नाहीये. ज्यांनी हात वर केलाय त्यांनी फक्त बोलायचं आहे, माझ्या समोर यायचं आहे कन्व्हर्सेशन साठी. मी आता ज्यांना हात वर करायला लावले त्यांनी कृपया त्यांचे माईक चालू ठेवायचे आहेत, अन्यथा आपला वेळ जाणार. मला परत परत आवाज देण्यामध्ये बॅकग्राऊंडला काही नॉईस नको, आपल्या गोंधळ पण नकोय, मला ऐकायचं आहे. अन्यथा मी जे काय डेमो देऊ इच्छितोय, इतर लोक आपल्याला जे ऐकतात, तर आपला सगळ्यांचा वेळ त्यामध्ये जाणार आहे. सो मी आता ज्यांचे हात वर आहेत, खडसे पाटील, तुम्ही आवाज येतोय का तुम्हाला माझा? तुमचा माईक चालू ठेवा ना. हो सर, हा येत. बुद्धरत्न, तुम्ही पण माईक चालू ठेवा ना. हा सर. ओके, आता लक्षपूर्वक ऐका मी काय म्हणतो. मी असं म्हणतोय, आपल्याला एक भाषा आपल्याला डिस्कवर करायची आहे, शोधायची आहे, ज्यामुळे आपल्या गावामध्ये एक मोठ्या प्रमाणात काम होणार. मी सांगितलं एक प्रेक्षकाची भाषा असते आणि एक खेळाडूची भाषा असते, परंतु ऑर्डिनरी लाईफ मध्ये हे दोन्ही भाषा आपल्याला लक्षात येत नाही. इथं मात्र आपण त्या शोधणार आहोत, आणि मग गावामध्ये कोणती भाषा मला वापरायची ती तुम्ही वापरणार आहात. पहिले आपण बघणार आहोत प्रेक्षकाची भाषा. मी या 5 जणांना डेमो करायला लावणार. आपल्याला काय करायचं आहे की समजा एक, तुम्हाला कोणता गेम आवडतोय रमेश भाऊ? क्रिकेट, कबड्डी? कबड्डी कोणता? क्रिकेट. क्रिकेट आवडतंय सगळ्यांना, जवळपास खेळता जरी येत नसेल तरी आपल्याला आवडतं. आता मी असं म्हणतोय की समजा मैदानात खेळ चालू आहे, किंवा
तुम्ही सगळेजण मैदानाच्या बाहेर बसून त्या गेमला पाहतात किंवा टीव्हीवर पाहतात, एकत्र बसलेले आहात, तुम्ही 5 जण मित्र आहात. तुम्हाला माहिती की ते जरी खेळत असले तरी तुम्ही गप्पा मारत असता, त्या खेळाबद्दल बोलत असता काहीतरी. सो तशा प्रकारे तुम्हाला इथं आता बोलायचं आहे. तुम्ही प्रेक्षक आहात, गेम समोर चालू आहे, तुमच्या मनामध्ये जे काय येईल ते तुम्हाला बोलायचं आहे. सो स्टार्ट. बोला एकामेकाला. आवाजाचा गोंधळ झाला तरी चालेल, कारण प्रेक्षकाच्या गॅलरीमध्ये नेहमी गोंधळ असतं. माझं समजलं मला काय म्हणायचं आहे ते. बोला. आपण प्रेक्षक आहात त्याच्यामुळं आपण काम काय चालू आहे, आपण कोणत्या याच्यावर बोलत आहोत, आपली देवाणघेवाण काय आहे बा, आपण कोणत्या रमेश भाऊ मी काय म्हणतोय की कृपया आपल्याजवळ काही नॉलेज असेल, आपल्याजवळ काही चांगलं असेल ते सगळं बाजूला ठेवा. मी काय म्हणतो तेवढंच फक्त ऍक्ट करा. मी असं म्हणतोय की समोर गेम चालू आहे, तुम्ही गॅलरीत आहात, तुम्ही प्रेक्षकाच्या गॅलरीमध्ये आहात का टीव्ही मध्ये आहात. तुम्ही जेव्हा मित्र आहात आणि एकामेकाशी जसं बोलता तसं बोला. इथं नॉलेज समजावून न सांगता तुम्ही चर्चा करा. समजायला कठीण आहे. तुम्ही जर माझ्यासोबत नसाल तर कदाचित कळणार नाही मी काय म्हणत आहे. समृद्ध शेतकरी गट तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं. हा नाही सर, थोडस लक्ष दुसरीकडे होतं सर जरा. तुम्ही काय करत आहात इथं, बाकीचे सगळेजण जॉईंट आहेत आणि ते आपल्याला ऐकतायत आपलं कन्व्हर्सेशन, आणि तुम्ही जर दुसरीकडे लक्ष दिलं तर मात्र काय होणार आहे, आपला वेळ जाणार आहे. मी इव्हन म्हणजे ज्यांनी केलाय आणि या डायलॉग मध्ये माझ्यासोबत येऊ इच्छितात, जर त्यांचं नेटवर्क व्यवस्थित नसेल, लक्ष इथं नसेल तर कृपया हात खाली करा. मी दुसऱ्यांना ती संधी देणार, खालचा येईल तो पण संधी, अन्यथा आपला वेळ जाणार. आपण इथं आहात तर 100% इथं राहा. बुद्धरत्न आपल्याला समजलं मी काय मला काय म्हणायचं होतं. समजलं सर, परत थोडस बोलले तर विस्तृत पद्धतीने आणखी समजेल. राईट. आता बघा, आता मी परत बोलतोय तुम्हाला. परत एखाद्याला वाटलं की त्यांनी हात वर नाही केला आणि त्यांना वाटते की मला पण या कन्व्हर्सेशन मध्ये यायचं आहे, तर कृपया ते हात वर करू शकतात. मी असं म्हणत आहो की समजा समोर एक गेम चालू आहे क्रिकेटचा. त्या गेम मध्ये काही लोक काही बॉलिंग करतायत, काही बॅटिंग करतायत, आणि तुम्ही ते गेम पाहत आहात प्रेक्षक म्हणून. हातामध्ये चिवडा असेल, खरमुरे असेल, आणि ती गेम पाहत असताना तुम्ही काय बोलत आहात ते इथं बोलायचं. तुम्ही काही बोलत असाल किंवा मी समजण्यासाठी ओके जाऊ द्या, मी काय करतोय, मी उदाहरण देतोय आता. म्हणजे मला असं दिसतंय की काही जणांचं माझ्याकडे लक्ष नसेल किंवा होऊ शकतं की तरी पण समजला नसेल, तरी पण आपण नॉलेज डोमेन मध्ये जातोय, आपलं काहीतरी तिथं ज्ञान वापरणार आणि गोष्ट दुसरीकडे जाणार. सो मी सगळ्यांचे माईक एकदा बंद करतोय आणि मीच दोन्ही पण डायलॉग बोलतोय. त्यानंतर मग तुम्हाला जर वाटलं कोणाला तर कृपया कम्युनिकेशन मध्ये यायचं आहे. ओके. एक जुनं उदाहरण देतोय क्रिकेट मधलं, आपल्या सगळ्यांना माहित पण असेल. म्हणजे भारत श्रीलंका मॅच ईडन गार्डनवर चालू होती, आणि जेव्हा ती मॅच चालू होती ना, तर मी घरात टीव्हीवर ती मॅच बसून बघत होतो. सचिनने 6 मारला की मी लगेच मनातल्या मनात फुटपायचो, वाव, राईट सिलेक्शन. आणि नंतर मात्र ती बॉल बॅटवर न येता कीपरजवळ जात गेले, आणि जसजशी मॅच पुढे जायला लागली तस तसा आपला रन रेट कमी व्हायला लागला. म्हणजे तेव्हा सिद्धू, अझरुद्दीन रन न काढता आउट झाले. ते जसे आउट झाले ना, मी दोन्ही बॅट्समॅनला शिवाय द्यायला लागलो, काय यार याला एवढं समजत नाही, कोण याचं सिलेक्शन केलं याचं. अशानं मॅचचं वाटोळं होणार. भारत वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये जाणार नाही. आणि असं चालू असताना जो बेस्ट बॉलर जयसूर्या आणि मुरलीधरन या दोघांनी भारताला 35व्या ओव्हरमध्ये गुंडाळलं. भारत वर्ल्ड कपच्या सेमी फायनलची मॅच हरला. जसाही मॅच हरला तो विनोद कांबळी नॉट आउट राहिला होता, पण तो रडायला लागला. जसाही भारत हरला माझाही मूड बिघडला. मी घरूनच विनोद कांबळीला शिवाय द्यायला लागलो. कशाला 1-1 रन काढून नॉन स्ट्राईक एंडला राहिला, डायरेक्ट चौका मारायची वाट पाहिलीच ती तरी मॅच जिंकलो असतो. खूप साऱ्या ओव्हर बाकी होत्या.
कदाचित याने पैसे घेतले. माझी घरात सगळ्यावर चिडचिड झाली, बरोबर जेवलो नाही, मूळ नाही म्हणून खेळायला गेलो नाही. त्या दिवशी जे काय काम करायची होती ते न करता मी झोपण्यात वेळ घालवला. आता माझा प्रश्न आहे, बघा तिकडे गेम चालू होता, मी एवढी माझ्या घरी काही आदळ उपट केली, या माझ्या आदळ उपटनं त्या गेम मध्ये काही फरक पडला तर नाही. माझ्या आदळ उपटण्याने त्या गेम मध्ये काहीही फरक पडला नाही. भारत मॅच जिंकला का तिथं तर नाहीये. सो मी जे काय करत होतो ती प्रेक्षकाची ऍक्शन होती आणि ज्यामुळे कोणताही तो गेम चेंज होत नाही किंवा पुढे जात नाही. ती ऍक्शन फक्त माझं एंटरटेनमेंट करून घेते आणि हे कधीपर्यंत एंटरटेन करून घेते, जोपर्यंत मी करून घेतोय. मी जेव्हा त्याचं एंटरटेनमेंट थांबवतो त्यावेळेस हे सगळं थांबतं. परंतु मित्रांनो, याची इम्पॅक्ट आपल्या जीवनात खूप खोलवर जातात. जेव्हा तुम्ही आता हे डिस्कवर करणार ना, जसं असं पुढे जाऊ, तर तुम्ही कदाचित ही इमॅजिन पण करणार नाहीये. आपल्याला कदाचित असं वाटेल की या ठिकाणी जो भारत मॅच हारला त्याला मी रिॲक्ट झालो, त्या भारत हारलेला मी रिॲक्ट झालो. ऍक्च्युली तसं पण झालेलं नाही. मी त्याला पण रिॲक्ट झालेलो नाही, मी त्या घटनेला रिॲक्ट झालेलो नाहीये. तर माझ्याजवळ एक मान्यकता होती आणि त्या मान्यकतेला मी रिॲक्ट झालो. मला हे पण माहित नव्हतं की ती मान्यकता मला यूज करते. मी त्या मान्यकतेसोबत मात्र वाहत जातो. आणि ही मान्यकता आधी होती आणि ती काय होती, ती म्हणजे आपला पाकिस्तान आपला दुश्मन, पाकिस्तान सोबत आपण जिंकलोच पाहिजे. आणि जर पाकिस्तान सोबत जिंकलो नाही तर आपला अपमान म्हणजे आपला स्वतःचा अपमान, भारताचा अपमान, माझ्या, आणि ज्याला अपमान होत नाही त्याला देशाचा स्वाभिमानच नाही. ज्याला या देशाचा अभिमान असतो तो अशाच प्रकारे रिॲक्ट. आणि अशी एक माझ्याजवळ मान्यकथा होती आणि मी त्या मान्यकथेला रिॲक्ट. आता बघा, आता ही माझ्याजवळ मान्यकथा आहे पण ती मला यूज करत नाहीये, तर त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाहीये. आता कधी कधी भारत मॅच हारतो तर मी रिॲक्ट होत नाहीये, मी माझी कामं करतोय, मला जे करायचे. सो आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल की ही प्रेक्षकाची भाषा म्हणजे एक मान्यकथा पण आहे. मान्यकथेतून आपण रिॲक्ट होतो. तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्हाला वाईट वाटतं, की तुमच्याजवळ असलेल्या मान्यकथेवर डिपेंड आहे. आणि त्यानं किती तुम्हाला चांगलं वाटलं, वाईट वाटलं, त्यानं मात्र काही फरक पडत नाही. कदाचित तुमच्या गावाबद्दल तुम्हाला खूप छान वाटत असेल की माझ्या गाव पाणीदार झालं पाहिजे, लोकांनी काम केलं पाहिजे, लोक करत नाहीये. ही झाली प्रेक्षकाची भाषा. आणि तुम्हाला कितीही चांगलं वाटलं तर त्याने मात्र आपल्या गावामध्ये फरक पडणार नाही. फरक कशाने पडणार आहे, तर एक दुसरी भाषा आहे जी आपल्याला डिस्कवर करायची. ती डिस्कवर करण्यासाठी मी आपल्यापैकी एक दोघाला समोर येण्याची संधी देतो माझ्यासोबत कन्व्हर्सेशनची, ज्यांचं नेटवर्क छान आहे. कृपया त्यांनी हात वर करा. जे पूर्णपणे माझ्यासोबत, मी सध्या हे सगळ्यांचे हात काय करतो, खाली करतो, मगाचेच आहेत. आता ज्यांना वाटतं की पूर्ण इंटिग्रिटी मध्ये आहे आणि माझ्याशी संवाद साधू इच्छितो, कृपया त्यांनी हात एक जण. आणि काही न करता माझ्यासोबत फक्त बोला, मी जे बोलतोय त्याप्रमाणे. येस रमेश भाऊ, माईक चालू करा, माईक चालू करा. नमस्कार सर. नमस्कार. आता तुम्हाला प्रेक्षकाची भाषा कळाली. हो. आता प्लेयरची भाषा शोधायची आहे. हा एक शोध आहे. जर तो शोध लागला, ज्याला शोध लागलाय तो जीवनात पुढे जातोय. अन्यथा जीवनभर प्रेक्षकाची भाषा वापरतोय की मी माझ्या मुलांसाठी किती केलं, मी गावासाठी किती केलं, लोक साथ देत नाही, मग कसं करावं, आणि यानं केलं तर असं होते, त्यानं केलं तर तसं होते. आणि हे जीवनभर जरी बोलत राहिले तरी गावामध्ये काही फरक पडत नाही. त्यानं गेम पुढे जात नाही. तुम्हाला किती आतून भावना दाटून आल्या तरी त्यानं गेम पुढे जात नाही. आता मात्र आपण प्लेयरची डिस्कवर करणार आहोत. हे करण्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ मी काय म्हणतोय त्यासोबत माझ्यासोबत राहा. मी म्हणतोय जस्ट इमॅजिन करा. तुम्ही कधी क्रिकेट खेळला ना लहानपणी किंवा अधूनमधून एखाद्या वेळेस? येस. तुम्ही बॉलिंग करत होतात का बॅटिंग करत होतात? तुम्हाला काय आवडायचं? दोन्ही. बर. आता मी म्हणतोय की जस्ट इमॅजिन करा रमेश भाऊ. मी जेव्हा रमेश भाऊ सोबत कन्व्हर्सेशन करतोय, इतरांना पण विनंती आहे आपण सुद्धा एक कन्व्हर्सेशन डोक्यामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे एक कन्व्हर्सेशन मी एकाशी करतो परंतु हे सगळ्यांसाठी आहे. रमेश भाऊ जस्ट इमॅजिन करा की तुम्ही एक उत्कृष्ट प्लेअर आहात
आणि तुमच्या आवडीचा गेम खेळण्यासाठी तुम्ही मैदानात उतरला. तुमच्या हातामध्ये बॅट आहे, आजूबाजूला सगळे प्रेक्षक बसलेले आहेत, तुम्ही ग्राउंडवर इकडे तिकडे नजर फिरवतात, समोरून एक बॉलर बॉल करण्याच्या तयारीत आहे, तुम्ही रेडी होतात, एम्पायर हात इशारा करतोय, बॉलर फास्ट रनिंग करत येतोय आणि बॉल टाकतोय. तुम्ही लगेच बॅट फिरवताय आणि कदाचित बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातो. जस्ट इमॅजिन करा की तुम्ही तिथं आहात आणि हे सगळं बघताय. तुम्ही तिथं आहात, तिथं उभं राहून आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, बाकी इथं शेतात बसलेले आहे. मला सांगा, आता हे सर्व होताना त्यावेळी तुम्ही जी इमॅजिन करताय तिथं काय ऍक्शन घेत आहात, तर तुम्हाला काय दिसतं? तुम्ही ती प्लेअरची ऍक्शन घेत असताना तिथं काय विचार करतात किंवा काय घटित होताना दिसतं? तुम्ही स्वतःला कसे दिसत आहात, तुमचं असणं कसं आहे, किंवा तुम्हाला तुमचा स्वभाव काय दिसतो, काय सांगाल? बरोबर. पहिला विचार करायला लागला, हा बॉल कुठल्या दिशेनं पाठवायचा, हा बॉल कुठल्या दिशेने पाठवणं, आपलं समोर टार्गेट किती. रमेश भाऊ, मी परत 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 प्रश्न विचारतोय तुम्हाला, परत थोडस लक्षपूर्वक ऐकायचंय मी काय म्हणतो. तुम्ही ऑन दी ग्राउंड आहात आणि मी जेव्हा आता एक्सप्लेन केलंय, तुमच्या हातामध्ये बॅट आहे आणि हे सांगितलंय की तो बॉलर बॉल टाकतोय. तुम्ही बॉल टाकण्याच्या अगोदर कदाचित असा विचार करताय की मला 6 मारायचा. सचिन सुद्धा तेंडुलकर विचार करत होता की मला 6 मारायचा आणि मला मॅच जिंकवायची. आणि बॉलर जेव्हा बॉल टाकतोय तर इकडे एक तर स्टंप आउट होतो किंवा सचिन 1 रन मारतोय, मारायची होती 6 आणि तो मारतोय 1. सो जेव्हा बॉल टाकल्या जातो आणि तुम्ही बॅटनं मारता, याच्यामध्ये वेळ किती असतो? खूप शॉर्ट, सेकंदापेक्षा कमी. सेकंदापेक्षा कमी. म्हणजे आधी तुम्ही काहीही विचार केला तो वेगळा, तो प्रेक्षकाचा विचार झाला की मला माझ्या टीमला जिंकून द्यायचा आहे, त्यांनी असा बॉल टाकावा, मग मी इकडे मारणार, मग मी तिकडे मारणार. सो त्या टाइमचे विचार करणं वेगळं आहे. परंतु जेव्हा प्लेअरच्या मोडमध्ये जातात तर तुम्हाला दिसेल तिथं विचार करायला वेळ कुठे आहे? नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंद वेळ असतोय तिथं. जेव्हा बॉल पडला आणि तुम्ही बॅट मारता, यामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंदचा वेळ आहे आणि कदाचित तुम्ही हे विचार करायला तिथे वेळ पण नाही, मी 6 मारावा का मी 2 मारावा, असं पण नाहीये. तुम्ही लगेच बॅट फिरवता, कदाचित तो 6 जातोय, कदाचित कॅच जातो, कदाचित होतोय आणि तुम्हाला दिसेल तुमच्या समोर जी परिस्थिती आली त्याप्रमाणे तुम्ही खेळता. म्हणजे विचार करायला सुद्धा वेळ नसतो. बरोबर आहे? बरोबर बरोबर है ना? तुम्हाला माहित नाही ती 6 जाणार का काय जाणार. म्हणजे पुढे जसं घटित होताना होतं तसं हे होतं. आता जर तुम्ही त्या ठिकाणी समजा प्लेअर म्हणून तिथं गेलाय आणि तिथं बॅट धरली आणि तुम्ही प्रेक्षकाचा विचार करत राहिला की तू बॅट टाकू द्या, मी 2 मिनिटं विचार करतो आणि नंतर मारतो, किंवा मी 4 सेकंद नंतर बॉल खेळणार, किंवा मला ना थोडंसं डोकं दुखून राहिलं मी थोड्या वेळानं खेळणार, किंवा तुम्ही काहीही विचार करता, तर काय होईल तिथं? नाही, निष्फळ होईल ना काम. राईट. म्हणजे पुढे जाणार नाही. म्हणजे आपल्याला दिसतंय की प्लेअरची भाषा कशी राहते. प्लेअर हा विचार करत बसत नाहीये, विचार करतोय तो प्रेक्षक आहे. प्लेअर त्याच्या समोर जे काय येतं त्याला घटित अकरिंग मध्ये जे येतं, घटित होताना दिसतं, त्याप्रमाणे तो ऍक्शन घेतोय. जसे तुम्ही सुद्धा अनेक गेम मध्ये घेतात. आणि प्लेअर जी ऍक्शन घेतोय ती ऑन दी ग्राउंड असते. प्रेक्षकाची ऍक्शन ऑन दी ग्राउंड नसते, ती गॅलरीत असते. प्लेअर ऑन दी ग्राउंड खेळतोय. तुम्हाला लक्षात येईल प्लेअरची ऍक्शन ही रिअल असते, आउट देअर असते, प्रेझेंट मध्ये असते आणि तो जी ऍक्शन घेतोय ती सगळ्यांना दिसते. तुम्ही बॅट मारली, आउट झाला, 6 गेला, सगळ्यांना दिसतोय. प्रेक्षकाची ऍक्शन मात्र सगळ्यांना दिसत नाही. तुमच्या मनामध्ये जे काय चालू आहे, तुम्ही जे बोलताय, इतरांना कळत नाही. सो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की प्लेअर जो आहे तो भूतकाळात खेळत नाही किंवा भविष्य काळातही खेळत नाही. म्हणजे तुम्ही ऑन दी ग्राउंड उतरला तर तुम्ही म्हटलं की मला ना थोड्या वेळानं खेळायचं आहे, तर तुम्ही आउट होऊन जा. तुम्हाला रिअल टाइमला खेळावं लागतं, फोकस असावं लागतं. सो तुमचा फोकस जर नसेल तर तुम्ही लगेच तिथे आउट होणार आणि पाहिजे तसा गेम होणार नाही. सो हे प्रेझेंट मध्ये प्लेअर खेळतोय. तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की जेव्हा तुम्ही खेळत असता यू आर ट्रान्सपरंट.
म्हणजे रमेश भाऊ, जेव्हा तुमच्या हातामध्ये बॅट असते आणि बॉल पडतोय, तुम्हाला दिसेल तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करत नाही. इव्हन तुमची बॅट पण तुम्हाला दिसत नाही. तुम्ही ऑन दी ग्राउंड आहात तर तुम्हाला दिसेल बॉल पडला, तुम्ही बॅटला न पाहता सुद्धा बॅट मारली आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. सो तुमच्यासाठी तुम्ही ट्रान्सपरंट बनता, बॉल पण ट्रान्सपरंट बनतोय. जसं की तुम्ही एखाद्या लग्नात डीजे मध्ये डान्स करता ना गणपतीत, डान्सच्या वेळेस आपण स्वतःकडे बिलकुल बघत नाही, मी कसा डान्स करत आहे, लोक मला काय म्हणतील. नो, जस्ट आपण एन्जॉय करतोय. सो प्लेयर सुद्धा एन्जॉय करत असतो, त्याचं स्वतःकडे लक्ष नसतं. सो तुम्ही अनेक ठिकाणी आवडीचा गेम खेळत असताना किंवा डान्स करताना बघा काय होतं, तुमचं बिलकुल स्वतःकडे लक्ष नसतं. आणि जेव्हा तुमचं स्वतःकडे लक्ष नाही, तिथं तो गेम शो ऑफ होतो. तुमचं स्वतःकडे लक्ष नाही, तिथं तुमचं काम शो ऑफ होतं. लोक तुम्हाला तुमच्या कामानं ओळखतात. अन्यथा लोक तुमच्या कामानं ओळखत नाही, तुम्ही म्हणून ओळखताय. आणि तुम्ही त्या ठिकाणी म्हणताय, अरे त्यानं मला चांगलं म्हणायला पाहिजे, त्यानं मला असं म्हणायला पाहिजे, मी असा करतोय. तुमचं लक्ष तुमच्याकडे आहे, दुसऱ्याकडे आहे, गेमकडे नाहीये. आणि तुमचं लक्ष गेमकडे नाहीये तर लोकांचं सुद्धा लक्ष तुम्हाला गेम म्हणून बघत नाहीये, तुम्ही म्हणून बघत. जेव्हा आपण प्रेक्षकाच्या रोलमध्ये असतोय तर आपल्याला दिसेल आपण वर्तमानात न खेळता भूतकाळात भविष्यकाळामध्ये रमतोय, विचार करत राहतोय. आणि भूतकाळाबद्दल आपण काही ऍक्शन घेतली तर आपल्याला माहितीये भूतकाळ बदलता येत नाही. भविष्याबद्दल मी काही विचार केला तरी आपल्याला दिसेल, तुम्हाला किती चिंता आणि काळजी आणि गावाची असेल पाण्याबाबत, पण तुम्ही विचारामध्ये असाल, ऍक्शन घेत नसाल तर त्यानेही काही फरक पडत. सो म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की जे स्पेक्टेटर असतात ना, प्रेक्षक असतात ना, ते फक्त मिनिंग काढत राहतात, एक्सप्लेन करत राहतात, असं व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे. ते मात्र ऑन दी ग्राउंड नसतात. ते कदाचित स्वतःला वाटत असतील की आम्ही खेळत आहोत, पण ते त्यांच्या डोक्यात असतात. मी अजूनही समजलं नसेल तर मी आणखीन एक उदाहरण देतो, म्हणजे सगळ्यांना समजेल आणि पुढे जातो. नाही समजलं सर, खूप ओके. थोडा अर्थ समजला. इतरांची चेहरे बघून, म्हणजे काही जणांची मी चेहरे बघतो तर मला दिसतंय की अजूनही काही जणांना कळालं नाही. मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतोय, माझ्या लाईफ मधलं एक उदाहरण देऊन, आणि त्याचं उत्तर द्यावं म्हणजे मला कळेल की तुम्हालाही समजलं. मी सकाळी लवकर उठलो नाही म्हणून माझं आणि माझ्या पत्नीचं थोडं तू मैमे झालं. आणि मग मी काय केलं की तू मैमे झालं म्हणून मी नाश्ता न करताच ऑफिसला गेलो. पोटात भूक लागलेली होती. आता माझंही चुकलं होतं, पण मला दिसत होतं तिची पण थोडी चूक आहे. आता मी कसा माघार घेणार? मी दिवसभर घरी आलो नाही, ऑफिसमध्येच थांबलो, दिवसभर बोललो पण नाही, आणि दिवसभर मग उपवास पण घडला. स्ट्रेस येत होता कामाचा, कामामध्ये इंटिग्रिटी नव्हती, एका सबऑर्डिनेटची चूक नसताना त्यावर राग पण काढला. आणि मग संध्याकाळी उशिरा घरी आलो. आल्यानंतर परत बॅग ठेवली, बोललो नाही, काही नाही, आपला टीव्ही पाहत बसलो. पण यांना आणखी स्ट्रेस वाढत होता. आणि मग आखरी 10 वाजता एक ऍक्शन घेतली, माफी मागितली, आय लव्ह यू म्हटलं, झालं. सगळं विसरून छान जेवण केलं, छान गप्पा मारल्या, कधी झोपी गेलो कळले नाही. आता मला सांगा, माझ्या जीवनाचा जो खेळ होता, माझ्या पती पत्नीचा, आमच्या दोघांचा, हा एक खेळ आहे. या खेळामध्ये, हा खेळ चालू असताना या दिवसभरामध्ये मी कुठं कुठं प्रेक्षकाच्या रोलमध्ये होतो आणि कुठं कुठं प्लेअर म्हणून मी ऍक्शन घेतलाय, कोण सांगेल? येस, हात वर करा म्हणजे मी शेअर करण्याची संधी देतोय. येस मनीषा ताई, माईक चालू करा. मनीषा ताई माईक चालू करा. येतो आवाज सर? हा तुमचा येत आहे. येस मनीषा ताई, हा बोला. हा सर, जेव्हा तुम्ही माफी मागितली पत्नीची, येस, आणि तर तेव्हा तुम्ही खेळाडूच्या रोलमध्ये होता आणि दिवसभर जे होते तुम्ही प्रेक्षक म्हणून वावरलात. आता मला सांगा की मला खूप छान, म्हणजे प्रेक्षक म्हणून जर मी स्वतःचं किती एंटरटेनमेंट करून घेतलं, मी किती खरं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय आणि जीवनभर या प्रेक्षकाच्या रोलमध्ये राहिलो, तर माझ्या लाईफमध्ये काही फरक पडेल?
नाही. नाही. मात्र दिवसभरामध्ये जेवढं मला खरं होतं ते माझ्यासाठी, म्हणजे भूक लागली होती, पोट दुखत होतं माझं, टेन्शन येत होतं, ऑफिसमध्ये चिडचिड होत होती, पण त्यांना माझं लाईफ मूव्ह होत नव्हतं. ते खरं पण माझ्यासाठी होतं, परंतु ती प्रेक्षकाचा रोल होता. खरं माझं लाईफ केव्हा मूव्ह झालं, जेव्हा एक ऍक्शन घेतली मनीषा ताईने बरोबर. की मी आय लव्ह यू म्हटलं, झालं, सगळं संपलं, नॉर्मल. सगळं त्याने संपलं. माझ्या लाईफचा गेम पुढे जाणार. बरोबर. बरोबर. राईट. अशाच प्रकारे आपल्या आता ही स्पर्धा आहे, वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण वॉटर हिरो आहात. आता हे वॉटर हिरो होत असताना आपणच फक्त 5 जण खेळणार नाही आहोत. आपल्या गावातले सरपंच खेळणार आहेत, आपल्या गावातले कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सगळे शेतकरी, महिला. जसं मनीषाताईंच्या मिस्टरांनी सांगितले की ते त्यांच्या गावामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा खेळवणार आहे, म्हणजे मुलं सुद्धा या ठिकाणी खेळणार आहेत. सो हे सगळेजण जर ऑन दी ग्राउंड खेळले तर काहीतरी फरक पडेल. परंतु ऑन दी ग्राउंड न खेळता तुम्हाला कितीतरी छान वाटते, परंतु आपण सगळेजण जर प्रेक्षकाच्या रोलमध्ये असाल तर मात्र काहीच फरक पडणार नाही. जसं या ट्रेनिंग मध्ये आता आपण सहभागी झालात आणि आपण रमेश भाऊ सारखा, मनीषाताई सारखा हात वर करत नाहीये, ऍक्टिव्हली सहभागी होत नाहीये, तर याचा अर्थ काय झाला, हे इथं खेळतायत, हे खेळल्यानंतर नक्कीच यांना काही गोष्टी सुचत आहेत, तुम्हाला पण काही गोष्टी सुचत आहेत, तुम्ही पण काही करणार, परंतु खेळला असता तर मात्र आणखीन नेक्स्ट लेवलला गेला. परंतु काही जण काय विचार करत असतील, मी बोलू, माझं चुकलं तर काय होईल, मला बोलता येईल का नाही, मी तर पहिल्यांदाच झूमवर आलोय, हे काय म्हणतात मला कळतच नाही. यांनी काही प्रश्न विचारला तर 5 जण वर या म्हणतात, हात वर करा म्हणतात, यांनी प्रश्न विचारला तर काय होईल. आणि अशा अनेक गोष्टीमध्ये आपण डोक्यातले आपण तर कमजोर आहोत असं आपल्याला वाटतं आणि आपण ऍक्च्युली काही करत नाही. आपण बघतोय, आपल्याला वाटतं की हे चांगलं व्हावं, परंतु मात्र जर ऍक्शन नाही घेतली तर हा गेम पुढे जाणार. सो आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे जे मी आता काही बोललो हे जर आपल्या सगळ्यांना कळालं असेल तर कृपया वॉटर हिरो मध्ये याबाबत चर्चा करा, गावातल्या इतर लोकांसोबत चर्चा करा. तुम्हाला दिसेल मोस्ट ऑफ दी पीपल, बरेच लोक हे प्रेक्षकाच्या भाषेमध्येच राहतात, प्रेक्षकाच्या भाषेमध्ये राहून एंटरटेनमेंट करतात. कदाचित त्यांचं भाषण खूप छान वाटू शकतं, कदाचित त्यांच्या भाषणाला लाखोंची पब्लिक सुद्धा जमू शकते, परंतु ते वोटिंग मध्ये कन्वर्ट होत नाही. कारण प्रेक्षकाचं भाषण कितीही चांगलं वाटलं तरी लोक विश्वास ठेवत नाही. प्लेयरच्या रोलमध्ये तुम्ही काही जर सांगता तर लोक विश्वास नाही, लोक तुमच्या सोबत येतात काम करायला. आणि तुम्हाला स्वतःला दिवसभरामध्ये ऑब्झर्व करायचंय आता की मी कुठकुठे प्रेक्षकाच्या रोलमध्ये गेलोय. बऱ्याच वेळा आपण स्वतःशीच एकटंच खेळत असतो, स्वतःशीच बोलत राहतोय, म्हणजे माझं मूड ऑफ आहे आणि मी दिवसभर घरीच एकटा राहणार. आज ना लोकांना मी साथ देत नाहीत, लोक काही करत नाहीत, हे करत नाहीत, तसं करत नाही, मी ना आज काम करत नाही. आपण अनेक वेळा स्वतःलाच प्रेक्षकाच्या रोलमध्ये ठेवतोय, आपण स्ट्रेसमध्ये जातो पण आपल्या लक्षात पण येत. तर आजपासून या स्पर्धेमध्ये जिथं कुठं जाणवलं की मी प्रेक्षकाच्या रोलमध्ये आहो किंवा मी प्रेक्षकाची भाषा वापरतो तर कृपया स्वतःला आठवण करून द्यायची आणि आठवण करून परत प्लेयरच्या रोलमध्ये यायचे. प्लेयरच्या रोलमध्ये नाही, काही छोटीशी ऍक्शन करा, ग्रुपवर शेअर करा, एखाद्याला अॅक्नॉलेज करा की तू छान जलतारा केला, गावामध्ये ज्यांनी जलतारा केला त्यांच्या शेतावर जा, एकमेकाला भेटा, बाजूच्या गावामध्ये जा. तुमची ही छोटी ऍक्शन सुद्धा तुम्हाला मूव्ह करणार. मी आतापर्यंत काय शेअर केलं आपल्याला समजलं का नाही हे तपासण्यासाठी मी एक दोघाला बोलण्याची संधी देतोय. आपल्यापैकी जे डिजिटल हँड वर करतील, रमेश भाऊ सोडून, कारण त्यांचं मगापासून वर आहे, इतरांना पण मला काय म्हणायचे कळालं का नाही, कृपया आपण डिजिटल हँड वर करावा, आपलं नाव सांगा, आपलं गाव सांगा, आपल्या गावामध्ये काय जलतारा केली किंवा आपण काय करता ते पण सांगा, आणि मी जे बोलतोय ते समजलं का नाही ते पण सांगा. नसेल समजलं तर आपण परत याबाबत काही बोलू, डिटेलमध्ये पुढे जातोय, अन्यथा पुढच्या मुद्द्यावर जातोय. आपला तसा वेळ पण संपत आलेला आहे, 8:27 झाले. आपण दररोज म्हणजे एखाद्या दिवशी कदाचित काही काम आलं इमर्जन्सी तर भेटू शकणार नाही, परंतु या स्पर्धेच्या दरम्यान मी दररोज 7:30 वाजता आपल्या भेटीला येणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे, अनेक नवीन गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहे, किंवा मी म्हणेल मीच नाही तुम्हाला सुद्धा इथे शेअर करायचंय, तुमच्या गावामध्ये होणारं काम शेअर करायचंय, तुमच्या काही अडचणी येत आहेत त्या पण शेअर करायच्या आहे. कारण बघा, तुम्ही प्लेयर रोल मध्ये जाता तर आणखीन एक गोष्ट होत असते, मी सांगायची विसरलोय.
म्हणजे बघा, तुम्ही क्रिकेट मॅच कधी खेळला असाल आणि तुम्ही बॉलिंग करत आहात आणि बॉलिंग फिल्डिंग करत आहात, सगळे एकत्र जमताय, मॅच तुम्ही हारणार आहात असं तुम्हाला दिसतंय आणि म्हणून तुमचा कॅप्टन तुम्हाला बोलवतोय एकत्र आणि मग कॅप्टन सांगतोय, एखाद्याच्या हातात बॉल देतोय, तू बॉल टाक. आता त्याच्या हातात बॉल देत असताना आपल्याला दिसेल क्रिकेटमध्ये असं होतं, नेहमीच होतं, एखादा दुसरा प्लेअर येतो, तुमच्या गाव लेवलला तर नेहमीच होतं, आणि तू म्हणतो की नाही 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 त्याला बॉल देऊ नका, बॉल माझ्याजवळ देवा, द्या, मी विकेट काढतो. असं जेव्हा एखादा जण कॉन्फिडन्सनं सांगतो ना, तर लगेच कॅप्टन काय करतोय, त्याच्याकडला बॉल काढतो आणि याला देतो, किंवा ज्याला बॉल दिला होता तोही काय करतो, की रे याच्यामध्ये कॉन्फिडन्स जास्त दिसत आहे, तो बॉल घेतो, तू टाक. म्हणजे जेव्हा ऑन दी ग्राउंड राहतो तर तिथं कोणी हा विचार करत नाही माझा अपमान केला, माझा हे केलंय. नो, त्यांचं लक्ष जिंकण्याकडे असतं. ते हे विचार करत नाही की एवढी सगळी पब्लिक पाहत आहे आणि या पब्लिक समोर माझ्या कॅप्टननं माझ्या हातात बॉल दिलाय आणि हा आता वेळेवर मागतोय, तर तो कुठं गिल्टमध्ये जात नाही, त्याला शरम वाटत नाही, तो सरळ त्याच्या हातामध्ये बॉल देतो. आणि बॉल दिल्यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की तो नवीन प्लेअर जसाही बॉल घेतोय आणि बॉल टाकतोय, कदाचित त्याच्या पहिल्या बॉलवर सिक्स जातोय. जेव्हा सिक्स गेल्यानंतर कॅप्टन त्याला शिव्या देत नाही. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, कॅप्टन त्याला हे शिवाय देत नाही की तू बॉल मागितला आणि कसा आता सिक्स गेला आणि तुला समजत नाही, की असं नाही आहे. तुम्हाला दिसेल सिक्स गेल्यानंतरही कॅप्टन टाळ्या वाजवतोय, वेल ट्राय म्हणतोय आणि परत कानात येऊन सांगतोय की आता असा टाक, आता तसा टाक, आणि त्याला मोटिवेट करतोय. सो आपल्याला लक्षात येईल की रिअल गेम मध्ये कॅप्टन किंवा सगळ्या टीमचं लक्ष हे जिंकण्याकडे असतं, ना की एकमेकाला ब्लेमिंग गेम खेळण्याकडे असतं. आणि ती असते प्लेअरची भाषा. सो हा सुद्धा एक गेम आहे आपल्या गावाला पाणीदार करण्यासोबतच मोठमोठी बक्षिसं जिंकण्याचा. सो आपल्याला सुद्धा जर आपण हा गेम खेळत नसाल तर चुकीचं करत आहात असं मी म्हणत नाहीये. मी चुकीचं आपण करताय, हा ब्लेमिंग गेम खेळतात असं म्हणत नाही. मी असं म्हणतोय की ती प्रेक्षकाच्या रोलमध्ये तुम्ही जाताय, प्रेक्षकाची भाषा वापरताय, त्या प्रेक्षकाच्या भाषेनं कदाचित तुमचं इतरांचं एंटरटेनमेंट होईल, परंतु त्यानं हा गेम पुढे जाणार नाही, आपण रिअल गेम मध्ये पुढे जाणार. सो आपल्याला हा गेम खेळायचा आहे. येस, कोणाला शेअर करायचं होतं, आपण काय घेऊन जातात. नसेल तर मी परत या स्पर्धेबाबत थोडस बोलणार. काही नियम आहेत ते आपल्या सगळ्यांना शेअर करतोय. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्या स्पर्धेचं नाव काय, लक्षात ठेवा परत, वत्सगुल्म. वत्सगुल्म नाव काय ठेवलं, तर हे आपल्या वाशिम जिल्ह्याचं नाव आहे. म्हणजे वाकाटक, जेव्हा हे स्वातंत्र्य किंवा इतिहासातली गोष्ट आहे, वाकाटक राजा इथं राज्य करायचा, ही राजधानी होती वाकाटक राजाची, जिचं नाव होतं वत्सगुल्म. सो हे वत्सगुल्मला त्यावेळेस वेगळं वैभव होतं. म्हणजे इव्हन आपल्याला दिसेल की इंग्रज 1918 पर्यंत वत्सगुल्म हा जिल्हा होता, वाशिम हा जिल्हा होता, आणि ज्या जिल्ह्यामध्ये अकोला आणि यवतमाळ जिल्हे दोन्ही समाविष्ट होते. 1918ला इंग्रजांच्या काळात 2 जिल्हे झाले, यवतमाळ आणि एक वाशिम. यवतमाळ आणि एक अकोला, वाशिम जिल्हा नामशेष झाला. सो आता जरी आपल्याला वाटत असेल की 1999ला आपला जिल्हा बनला, परंतु हे आधी होता, आधी एक वेगळं वैभव होतं. म्हणून आपण या स्पर्धेला नाव दिलेलं आहे वत्सगुल्म. दुसऱ्या पुढचे शब्द आहे की आपण या स्पर्धेमध्ये काय करत आहोत, तर आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आपण पाणी अडवण्याचे काम केले, धरणं बांधले, तलाव बांधले, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु मुरवण्याकडे लक्ष नाही. आपल्या पाण्याचं खरं घर ही जमीन आहे, ना की भूजल, वर जमीन. हे आपलं आपण पाणी भूगर्भात साठू शकतोय. पाण्याचं खरं घर भूगर्भ आहे. पाणी एक तर समुद्रात राहू शकतं मोठ्या प्रमाणात, एक तर भूगर्भामध्ये राहू शकतं. दोन्ही ठिकाणी अमर्याद पाणी साठवण्याच्या क्षमता पण आहे. परंतु आपण भूगर्भामध्ये पाणी मुरवण्यासाठी काम न करता आपण फक्त अडवलंय, आणि अडवलेलं पाणी सूर्यदेव घेऊन पण जातोय, आणि त्यामुळे दिसते की आपण किती पाणी अडवलं ते मात्र वाया जातं. म्हणून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आगळं वेगळं काम करत आहोत. आपल्या जमिनीमध्ये आपण पाणी मुरवतोय, ज्याच्यामध्ये मोठमोठे तलाव व धरणं बसू शकतात. आणि मग ही मुरवणं मात्र एका ठिकाणावर होत नाही. हे पाणी मुरवण्याचं काम प्रत्येक एकरामध्ये होणं आवश्यक. कारण वरचे रस्ते आपल्याला सगळ्यांना माहित आहे की वाशिमवरून अकोल्याला जातोय, वाशिमवरून मानोऱ्याला जातोय, वरचे रस्ते डांबर सिमेंट रस्ते झाले, आपल्याला माहिती आहे. आपण त्या रस्त्यानं जाणं येणं. भूगर्भातले पाण्याचे रस्ते कोणालाच माहिती.
कोणाच्या शेतात पाणी मुरतं, कुठं जातं कोणालाच माहिती नाही. आणि त्यामुळे आपण काय करतोय की एकरी एक जलताराकडून मातीतून ते पाणी मुरुमामध्ये सोडतोय. मुरुमामध्ये एकदा पाण्या गेल्यानंतर ते त्याचा रस्ता शोधणार आहे आणि मग भूगर्भातील पाणी वाढणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला जिंकणे म्हणजे पारितोषिक जिंकणे नाही आहे, पहिला नंबर जिंकणे नाही आहे, तर आपल्या वाशिम जिल्ह्याला पाणीदार करणे. आपला वाशिम जिल्हा पाणीदार होईल तर प्रत्येकाच्या गावाला पाणीदार होईल. म्हणजे तुम्हाला हे पण दिसेल की कदाचित तुमच्यापैकी एखादा असा विचार करत असेल जसं की लाडेगाव आहे आणि बाजूला कामरगाव आहे. लाडेगाव मधील कदाचित असा विचार करत असतील की आम्ही प्रथम बक्षीस या स्पर्धेमध्ये जिंकणार आहोत, 1,11,111 रुपयाचं पारितोषिक प्रथम घेणार आहोत. मित्रांनो, कदाचित लाडेगाव 1,11,111 रुपयाचं बक्षीस घेणार, परंतु जर बाजूच्या कामरगावामध्ये जर काम नाही झालं तर मी म्हणेल लाडेगाव हारणार. त्यांना 1,11,111 रुपये भेटतील, पण लाडेगाव मध्ये मुरलेलं पाणी कदाचित खालच्या गावाला जाईल, कदाचित कामरगाव मधलेलं मुरलेलं पाणी त्यांच्या गावाला येईल. आपल्याला पाण्यानं समृद्ध व्हायचंय, म्हणून आपल्या आजूबाजूची गावं सुद्धा पाणीदार झाली पाहिजे, याकडे तुमचं सगळं लक्ष पाहिजे, ना की आपल्या स्वतःकडे. तुम्ही जर एकटे जिंकता तर मी म्हणेल परत प्रेक्षकाच्या रोलमध्ये. हा एकट्याचा गेम नाहीये. तुमचं लक्ष फक्त तुमच्याकडे आहे, इतर लोकांकडे लक्ष देत नाही, इतर गाव खेळत नाहीये तर तुमचं लक्ष नाहीये. तर आपली ही स्पर्धा तुमच्या फक्त गावाची नाहीये, प्रत्येक गावानं पाणीदार बनावं, जेणेकरून हे पारितोषिक एक निमित्त आहे. तुमचं गाव त्यामुळे पाणीदार येणार आहे, दुसऱ्या गावातला पाण्याचा रस्ता तुमच्या गावात असेल आणि तुमच्या विहिरीला ते मिळेल. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या गावाबाबत चर्चा करायची आहे. जसं मी बोलतोय, तुम्ही सुद्धा झूम मीटिंग अटेंड करू शकता. तुम्ही सुद्धा एखाद्याला जर वाटेल ना तर मी झूम अवेलेबल करून देऊ शकतोय तुमच्या गावातली मीटिंग घेण्यासाठी, ते पण तुम्ही करू शकता. त्याचं फ्री सबस्क्रिप्शन आहे, लोकांशी चर्चा करा. आता हे प्रत्येकानं उतरण्यासाठी आपल्याला प्लेअरची भाषा पण वापरायची, हे लक्षात ठेवायचे आहे. आपली स्पर्धा 1 तारखेपासून सुरू झाली आणि 20 तारखेपर्यंत राहणार आहे, परंतु या स्पर्धेपूर्वी सुद्धा आपण अनेक कामं केली, ती सुद्धा जिओ टॅग करायची. आपण या स्पर्धेमध्ये नेमकी किती कामं झाले हे तपासण्यासाठी एक रजिस्टर ठेवायला लावत आहोत. वॉटर हिरोला ते ठेवायचंय. म्हणजे काय करायचं, एक साधं रजिस्टर तुमच्यापर्यंत ते पोहोचलं असेल, नसेल पोहोचलं तर आपल्या कृषी शाखांना कॉन्टॅक्ट करा. म्हणजे काय, एक साधी वही घ्यायची आहे ज्यामध्ये अनुक्रमांक लिहायचा आहे, नंतर शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जलतारा झाला, शोषखड्डा झाला, त्याच्यानंतर त्यांचा गट क्रमांक लिहायचा आहे, 5, 10 अमुक कोणता असेल तो, आणि त्यानंतर त्यांच्या शेतामध्ये किती जलतारा झाले त्याचा आकडा पण लिहायचा आणि समोर त्या शेतकऱ्याची सही पण घ्यायची. असे तुमच्या गावामध्ये जेवढेही कामं झाले त्या सगळ्याचं रजिस्टर मेंटेन करायचं. कारण जेव्हा तुम्ही ही स्पर्धा 20 तारखेला संपेल तर 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ही रजिस्टरची झेरॉक्स प्रत, त्याच्यावर तुमच्या ग्रामपंचायतचा सिक्का आणि पेज नंबर असलेलं तालुका कृषी कार्यालयात सबमिट करायचं आहे. ज्या रजिस्टरच्या आधारे आपण पुढे जाणार. तुम्ही जर रजिस्टर वेळेत सबमिट नाही केलं तर मात्र तुम्ही या स्पर्धेतून बाद व्हा. ही पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची. त्याही व्यतिरिक्त आपल्याला भविष्यात या जलताराची किंवा शोष खड्ड्याची इफेक्ट काय आहे हे तपासायचं आहे. मग हे कसं तपासणार, तर त्यासाठी आपण संपूर्ण कामं आपल्या वॉटर युनिटच्या माध्यमातून कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, रोजगार सेवक, कोतवाल या सगळ्यांना आपण एक लॉग इन पण देत आहे. यांच्या माध्यमातून प्रत्येक होणारं काम आपण जिओ टॅग करत, जे ऍपवर आम्हाला दिसतंय. जसं तुमच्यापर्यंत आता काल सांगितलं की 3010 जलतारा जिओ टॅग झाले. हे एमआरएचएस मधलं जिओ टॅग नाहीये, प्रत्यक्ष झालेलं काम आपण जिओ टॅग करतोय. म्हणजे कोणत्या गावामध्ये किती झाले, कोणत्या शेतकऱ्याच्या शेतात किती झाले हे आपल्याला कळणार आहे. याच्यावरून हे कळणार आहे की कुठं जलतारा झाले आणि पुढच्या वर्षी आपण विहिरीच्या पाण्याची पातळी पण मोजणार आहोत. कुठं जलतारा झाले आणि कुठल्या पाण्याच्या पातळ्या वाढल्या हे पण आपल्याला तपासता येणार आहे. म्हणजे हे काम स्पर्धेपुरतं करायचं नाही आहे, तर भविष्यात सुद्धा मला कुठं काम करावं लागेल हे आपल्याला कळेल. आपल्या सगळ्यांना एक कल्पना आहे, आपण जर आहे ना समृद्धी महामार्गाने कुठं औरंगाबादला गेला असेल किंवा नागपूरला गेला असेल आणि तुम्हाला माहितीये तिथं पहाड काटलेलं आहे काही काही ठिकाणी. तुम्ही जर जे पहाड काटलेलं आहे तिथं जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल प्रत्येक उंच ठिकाणी एक मोठी भेग आहे वरून आलेली आणि अशी तिरपी गेलेली. भूगर्भशास्त्राचा आपल्याला जरी जास्त विचार नसेल पण एक लक्षात ठेवायचं आहे, पाणी खडकाळ म्हणजे उंच भागावर मुरतं आणि खालच्या दिशेला जात असतं. खडकाचे थर असे तिरपे असतात. म्हणजे तुमच्या गावात जर 30, 40, 50, 60, 70 फुटावर जे पाणी येतं ना ते दुसऱ्या गावातून येतं.
सो आपल्याला हे पाण्याचे रस्ते सुद्धा पुढे चालून मॅप करणार आहे. सो हे खूप मोठं काम आहे आणि याशिवाय वाशिम जिल्ह्याला पर्याय नाही. कारण वाशिम जिल्ह्याची भौगोलिक अशी परिस्थिती आहे की इथं नद्या होत नाही, इथं धरणं होत नाही, पाणी अडवायला मर्यादा आहे, इथं नदी जोड प्रकल्प होत नाही कारण हे उंचावर आहे, इथं काळी माती असल्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, खाली खूप मोठा काळा पाषाण आहे म्हणून जलधारण क्षमता कमी आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला भेटलेला हा एकमेव पर्याय. आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय भुवनेश्वरी मॅडम यांच्या नेतृत्वात ही आगळी वेगळी स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबवतो. म्हणजे अशी क्वचितच वेळ येते की संपूर्ण जिल्हा प्रशासन आपल्यासोबत. माननीय उपजिल्हाधिकारी देवरे साहेब सुद्धा सर्वस्व देऊन या स्पर्धेमध्ये आपल्याला मोटिवेट करत, संपूर्ण प्रशासनाला सोबत घेत आहेत. संपूर्ण उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ, तालुका कृषी अधिकारी, इव्हन शिक्षक, जिल्हा परिषद, प्रत्येक विभाग यामध्ये सहभागी होत आहे आपल्या गावासाठी. त्यामुळे आपल्याला पण सहभागी व्हायचं आहे. ही स्पर्धा 20 तारखेपर्यंत चालणार आहे. प्रत्येक काम जिओ टॅग होईल हे पण आपल्याला बघायचं. या स्पर्धेमध्ये आपण 2 ऍक्टिव्हिटी ठेवलेल्या आहे, हे पण लक्षात ठेवायचं. आपल्या गावातल्या लोकांना पण समजून सांगायचं. पहिली ऍक्टिव्हिटी आहे जलतारा. जलतारा म्हणजे शोषखड्डा, जो एकराला आपण एक घेतोय. म्हणजे उताराच्या दिशेने आपल्याला खोदायचं आहे, जिथं पाणी वाहत येतं अशा ठिकाणी तो असावा आणि ज्याचा आकार आहे एमआरजीएस नुसार 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल. पण मात्र लक्षात ठेवायचं आहे या खड्ड्याला खाली मुरुम लागणे आवश्यक. जर मुरुम लागला नाही तर याचा उपयोग होत नाही. तो फक्त साठवण खड्डा होतोय, तो पाणी मुरवण्याचा खड्डा होत नाही. पाणी मुरुमामध्ये मुरतं. त्यामुळे मुरुम लागेपर्यंत आपल्याला खोदायचं आहे. आणि खूपच जर काळी असेल, 6 फुटाच्या 7-8 फुटाच्या तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त जर काळी असेल तर मी म्हणेन तिथं खोदू नका, कारण खर्च जास्त होतो. तर हा एमआरजीएस मध्ये जर आपण खड्डा खोदला तर एमआरजीएस मधून याला अनुदान पण आहे. 4,500 ते 5,000 रुपयापर्यंत अनुदान आपल्याला त्यामधून मिळू शकतं. परंतु त्याच्या काही अटी आहेत. हे अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच मिळतं, म्हणजे 5 एकराच्या आतल्या. शिवाय ज्यांना जॉब कार्ड आहे त्यांनाच आपण ही देऊ शकतोय. आणि त्याही पलीकडे अनेक काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा आपल्याला आपले सरपंच, आपले ग्रामसेवक, आपले कृषी सहाय्यक, आपले रोजगार सेवक यांच्या मदतीनं सॉल्व्ह करायचे आहे. तिथं सॉल्व्ह नाही झाली तर मात्र आपल्या वरिष्ठांकडे जायचं आहे, बीडीओंकडे जायचं आहे, तालुका ऑफिसरकडे जायचं आहे, तहसीलदारांकडे जायचं आहे आणि तिथं सॉल्व्ह करायचं. आणि आपल्या गावातल्या अनेक लोकांना याच्या माध्यमातून आपण पैसा सुद्धा आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहोत. याला काही मर्यादा पण नाही. परंतु काही बरेचसे आपल्या दिशेने मोठे शेतकरी आहेत किंवा ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही आहे, जे नोकरीवर आहे, आणि त्यांनी तर जलतारा करणं मस्ट आहे. कारण त्यांनी नाही केला तर आपलं सगळं काम होणार नाहीये. प्रत्येकाला हे करणं आवश्यक आहे. आणि त्यांनी हे 5,000 रुपयाचा खड्डा करणं महागड आहे. म्हणून आपण एक दुसरा पर्याय आपल्यासाठी शोधलेला आहे. आणि तो पर्याय म्हणजे काय? वत्सगुल्म कंपो रिचार्ज पीठ. हा कंपो रिचार्ज पीठ एक आगळं वेगळं स्ट्रक्चर आहे जलतारा सारखं. म्हणजे यामध्ये पण आपण काय करतोय, उताराच्या दिशेला आपण एक खड्डा घेतोय. या खड्ड्याचे आकारमान आपण स्वस्तात स्वस्त व्हावं, कमी पैशात व्हावं या दृष्टीने आपण ठरवलेले आहे. आणि त्याचा फायदा मात्र झाला पाहिजे. म्हणून आपण काय केलं, या खड्ड्याची रुंदी कमी केली, 4 फूट ठेवली. 4 फूट रुंदी ठेवण्यामागचं कारण असं आहे की जेव्हा जेसीबी हा 4 फुटाचा खड्डा करतोय तर तिला आडवी मुवमेंट करायचं काम नाही. म्हणजे एकदा असं व्हायचं काम नाही. ती एकाच ठिकाणी उभं राहून ती 4 फुटाचं खोदकाम करू शकते. म्हणजे कमी वेळेत हा खड्डा होतोय. 4च फूट रुंदीचा करायचा आहे. जर आपण हा स्वतःच करत आहात तर याला 6 फूट गेलं पाहिजे असं पण बंधन नाही. जर तुमचा मुरुम 2 फुटावर लागत असेल तर मी म्हणतोय तो खड्डा 4च फुटाचा करा. आवश्यकता नाही 6 फूट करण्याची. आपल्याला फक्त 2 फूट मुरुमामध्ये तो खड्डा असावा. म्हणजे मातीचं वरून वाहून जात होतं, आपण ते मुरुमामध्ये मुरवतो. म्हणजे तुम्हाला 4 फुटाचा रुंदीचा, 4 फूट खोलीचा किंवा मुरुम लागत नसेल तर 6 फूट खोलीपर्यंत जाऊ शकता. आता या वत्सगुल्म कंपो रिचार्ज पीठची लांबी किती ठेवायची, तर लांबी ही 6 फूट ठेवा. म्हणजे मशीनला परत खोदायला सोपं जातं. तशी तुम्ही आता खड्डे खोदत आहात 6 फुटापर्यंत लांबीला करताय, 6 फूट करा. किंवा एखाद्याला वाटलं की मला मोठा करायचा तर मोठा पण करू शकतो, 10 फुटापर्यंत जाऊ शकतो. आता हा रिचार्ज पीठ करताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जागा वेस्टेज जायला नको. म्हणून हा धुऱ्याच्या लांबीच्या दिशेनं करायचा. म्हणजे जो धुरा आहे ना, धुऱ्यातलं 1-2 फूट घ्या, 1-2 फूट शेतातली जागा घ्या, म्हणजे तुमची कोणतीही जागा वाया जात. धुऱ्याला लागून धुऱ्याच्या दिशेनं लांबी ठेवा. आता या खड्ड्यामध्ये आपल्याला दगड भरायचे नाहीये, कारण दगडाचा खर्च खूप मोठा येतो. आपल्याला असा जर खड्डा खोदतो म्हटलं तर आम्ही काही ठिकाणी टेस्ट घेतलाय.
जर त्या मशीनवाला खूप मोठ्या प्रमाणात खड्डे जर खोदायला मिळत असेल तर तो 300-350 रुपयामध्ये असा खड्डा खोदून देऊ शकतो. किंवा एका तासाला जी तुमची 1000 रुपये मशीन आहे तर तिचे 3 खड्डे एका तासाला होऊ शकतात. जमिनीनुसार हे कमी जास्त होणार आहे. सो हा खड्डा खोदल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय करायचे, 300-350 रुपयाच्या खड्ड्यामध्ये आपल्याला काळी कचरा टाकायचा. म्हणजे तुमच्या तुराट्या, पराट्या, जे काय शेतामध्ये वेस्टेज असेल, धुऱ्यानं काट्या, एखादं लाकूड, जे काय असेल तुम्ही टाकू शकता. आता जेव्हा तुम्ही तुराट्या, पराट्या, कचरा त्यामध्ये टाकता तर तुम्हाला लक्षात येईल पाणी जमिनीत मुरण्यासोबतच जे शेतातून गाळ वाहत चालला होता तो गाळ पण त्या खड्ड्यामध्ये जाणार. ऑलरेडी काही कचरा आहे आणि एका खड्ड्यातून तुम्हाला वर्षाला 1 ट्रॉली अतिशय उत्कृष्ट प्रकारचं कंपोस्ट खत पण मिळेल, ज्याची मार्केट व्हॅल्यू ही 3000 रुपये असेल. आपण सगळेजण शेणखत तर 4000ला घेतोय, त्या शेणखताच्या पेक्षाही उत्कृष्ट क्वालिटीचं कंपोस्ट खत मिळणार आहे. म्हणजे आम्ही काही ठिकाणी हे तपासलंय, यातला ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा तपासलाय. शेणखतापेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन या खतामधून मिळणार आहे. तुम्ही सुद्धा वाशीमध्ये आपल्या लॅब आहे, आम्ही मंगरुळपीरच्या एका शेतकऱ्याचं तपासलंय ज्याने ऑलरेडी हे केलं होतं. तुम्ही सुद्धा हे करू शकता आणि आपल्या लॅबमध्ये तपासणार, तुम्हाला दिसेल शेणखतापेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन या कंपोस्ट रिचार्ज फीड मध्ये झालेल्या खताचा आहे. कारण त्यामध्ये सूक्ष्म गाळ तुमच्या शेतातला येतोय, तो तिथं पडतोय, हे कचरा त्यामध्ये त्या गाळामध्ये चांगल्या प्रकारे कुसतोय आणि उत्कृष्ट क्वालिटीचं खत मिळतं. आणि मग तुम्ही हे खत पुढच्या वर्षी जेव्हा तुमच्या शेताला वापरणार तर पुढच्या वर्षी खड्डा परत रेडी वापरण्यासाठी, परत पुढच्या वर्षीचा कचरा गिचरा जे आहे तुम्ही त्यामध्ये टाकणार. म्हणजे मेंटेनन्स पण सोपं आहे आणि 350 रुपयामध्ये होतोय. त्यामुळे माझी सर्व वॉटर हिरोना विनंती आहे की तुमच्या गावातले जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्या घरोघरी जा, त्यांना सांगा की तुम्ही शेत नांगरता त्यासाठी खर्च करू राहिले ना, 1 वर्ष शेत नांगरू नका, पण हा करा. तुम्ही जर पाणी मुरवण्यासाठी शेत नांगरत असाल तर हा जलतारा करा, नांगरण्यापेक्षा जास्त पाणी मुरतंय. विनाकारण नांगरणीवरचा खर्च तिथे जास्त होतोय. सगळ्यांना कल्पना असेल की मी बऱ्याच वेळा बोलतोय, मी मागच्या 9 वर्षापासून माझं शेत नांगरलं नाही बोरव्यामधलं, आणि मला दिसतंय त्या जमिनीची सुपीकता वाढत आहे. जमीन सुपीक होत आहे, इतरांपेक्षा मला 1 क्विंटल उत्पादन जास्त आहे. तुम्ही सुद्धा बोरव्यातल्या शेतामध्ये माझे जाऊन पाहू शकता एखाद्या वेळी. म्हणजे खर्च एका इकडे माझा नांगरणीवरचा 1500-2000 रुपये कमी होतोय आणि माझं उत्पन्न 1-1.5 क्विंटलनं वाढतं. सो मग एका शेतकऱ्यांना तुम्ही हे पण सजेस्ट करू शकता, माझे व्हिडिओ आहेत ते पण त्यांना पाहायला लावू शकता आणि त्यांना आग्रह करू शकता की यावर्षी काही करा का नका करू, पहिले जलतारा करा, शोष खड्डा करा, वस्वगुल्म कंपोस्ट रिचार्ज बीट करा. आणि त्या माध्यमातून मग जर आपण प्रत्येकानं हे केलं, प्रत्येक एकरी जर हे खड्डा झाला तर मात्र आपलं गाव पाणीदार होऊ शकतं. हे करण्यासाठी आपण मला माहित आहे आता इंजोरी सारखं गाव असेल किंवा इतर मोठे मोठे काही गाव असेल, आपल्याला दिसेल आपण गणपती, दुर्गादेवी उत्सव साजरा करतोय आणि त्या ठिकाणी छोट्या छोट्या गावात आजकाल 2 लाख, 5 लाख, 10 लाख वर्गणी गोळा होते. आपल्याला दिसेल या कामासाठी सुद्धा वॉटर हिरो आपल्या गावामध्ये वर्गणी गोळा करू शकतात. जी एमआरजीएस बसत नाही, कारण एमआरजीएसच्या वर्षावर बसलं तर सगळंच होईल असं नाही, अनेक अडचणी त्यामध्ये येतात, त्यामधूनही काम करा. परंतु हे सुद्धा मोठ्या शेतकऱ्यांकडे जाऊन करा, लोक वर्गणी गोळा करा आणि एका दमानं मशीन चालू द्या. तुम्हाला दिसेल की एका शेतकऱ्याला 3, 4, 5, 10 एकर जमीन आहे, 10 स्वतःचे खड्डे करायला काही मुश्किल नाहीये. म्हणजे जसं स्वतःचं लेकरू 2 असो 3 असो आपल्याला भारी नसतात ना, आपली जमीन आपल्याला भारी नाही आहे. उलट आपल्याला दुसऱ्या वर्षी त्यामधून खत सुद्धा मिळणार, तर आपण ते पण करावं. मी या ठिकाणी बराच वेळ घेतलाय, थांबतो आता. परत आपण उद्या भेटणार आहोत. तुमच्या काही शंका असतील डायरेक्ट प्लेअरच्या रोलमध्ये येऊन मला विचारा, मी पण त्याची उत्तरं मला जे काय देणं शक्य आहे मी इथून देणार आहे. आपले काही प्रश्न असतील ते मी माननीय देवरे साहेब, माननीय जिल्हाधिकारी मॅडम किंवा जिथे जिथे जे सॉल्व्ह होणं शक्य आहे माननीय तहसीलदार साहेब, एसडीएम साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणार. आणि या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला शेअर करायचंय, कारण तुम्हाला तुमचं गाव जिंकवायचं नाही तर इतर गाव सुद्धा जिंकली पाहिजे. तुमच्या शेअरिंगमुळे इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. मला माहिती की इतर सगळ्यांना शेअर करणं शक्य नाही, तर तुमचा 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवा, तुम्ही तुमच्या गावामध्ये काय करत आहात तो या ग्रुपमध्ये पाठवा. तो मी माझ्या युट्यूब चॅनलला पण टाकेल, इतर लोक सुद्धा पाहतील आणि प्रत्येक जण या ठिकाणी उठून कामाला लागेल. सो मी या ठिकाणी थांबतोय. मी बऱ्याच गोष्टी स्पर्धेबाबत सांगण्याचा प्रयत्न केला, तरी काही गोष्टी राहिलेल्या असतील, काही लिपलेट आपल्याला शेअर केलेलं आहे, आपण ते पण वाचा, इतरांना सामूहिकपणे वाचन करायला लावा. बऱ्याच वेळा आपण ते वाचत नाही किंवा गावातले लोक वाचत नाही आणि म्हणून वेगळा विचार करतात. नक्कीच त्यांनी ते वाचलं तर विचार करायला लागते.
सो जाता जाता मात्र मी आपल्याला संधी देतोय शेअर करण्याची. आज आपण काय घेऊन जातो, आपलं नाव सांगा, गाव सांगा, आपण आपल्या गावामध्ये आज घेऊन जाताय म्हणजे तिकडे काय करणार आहात हे सांगा. सेशन कसं झालं हे पण सांगा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इथं नाही सांगायला वेळ मिळाला तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आजचं सेशन आपल्यासाठी कसं राहिलं. येस, कोण शेअर करेल, आज काय घेऊन जातं, हातवर करा, मी त्यांना शेअर करण्याची संधी देतो. येस, ज्ञानेश्वर उमाळे, आपला माईक चालू आहे. येस, रामेश्वर खडसे, आपण बोला. हॅलो सर. येस सर, आमच्या इथं आता म्हणजे 2 दिवसापूर्वी रामेश्वर भाऊ, नाही परशुराम भाऊ, आपलं नाव गाव सांगा आणि म्हणजे आम्हाला रिलेट होईल. परशुराम खडसे, रिसोड तालुका, ग्रामपंचायत शेलू खडसे. येस सर, आता 2-4 दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये जलताराबद्दल सामूहिक मीटिंग झालेली आहे गावकऱ्या मंडळीतर्फे. येस तर ते इंगोले सर इंजिनियर रिसोडे यांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळं खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्यांनी आणि त्यांचा फायदा बी झालेला आहे आम्हाला. येस आम्ही जवळपास 10-20 जिओ टॅगिंग करत आहे. येस चांगलं काम, मार्गदर्शन चांगलं केलं त्यांनी. राईट, खूप छान. आता तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला सुद्धा आता इतरांना मार्गदर्शन करायचं, वॉटर हिरो म्हणून. ओके ओके सर, ओके. लोकांना किंवा काही टेक्निकल नॉलेज पाहिजे असेल, एखादी गोष्ट नाही समजली म्हणजे या स्पर्धेच्या निमित्ताने एखादा टूल समजला नाही, एखादी ऍक्टिव्हिटी समजली नाही, तुम्हाला काही अडचण आली तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्ही शेअर करा. मग उद्याच्या सेशन मध्ये आपण त्यानुसार पुढे जाऊ. ओके सर, ओके. कव्हर करू. येस, थँक्यू. आणखीन कोण शेअर करेल, काय घेऊन जातात? येस, सुभाष भाऊ, हा बोला. मी सुभाष सर, तालुका जिल्हा वाशिम. सर, आमच्या गावातनी जवळजवळ 105 खड्डे केलेले आहेत. ग्रेट. आणि सर, आपण काम करायचं आहे ना, येस, ते हिरोच्या करायचंय. प्रेक्षकांनी काय केलं काय नाही त्याचा विचार नाही करायचा. आपण गावासाठी काय करू, गावासाठी दुसऱ्याचा विचारच नाही करायचा. जे काही सर, आमच्या गावाबद्दल असं आहे, अभिमान सर आमच्या गावाबद्दल की आम्ही 105 खड्डे केले आणि आमचं गाव कोणतेही काम लोक सहभागातून करतो, श्रमदानातून करतो. आणि आमच्या गावाला सैनिकाचं गाव म्हणून ओळखलं जाते. आमच्या सरपंच सर आम्ही मिलिटरी मन केलेला आहे. आणि आमच्या गावात जवळजवळ 3,500 झाडं लावले सर आमच्या स्मशानभूमीत. कोणतेही काम, कोणाला मदत लागली तर आमचे सरपंच साहेब सर्वांना करतात. जबरदस्त काम. येस, सुभाष भाऊ, मी पण तुमच्या गावाला भेट दिलेली आहे, म्हणजे मला येण्याचा योग. आणि यांनी दोन प्रकारचे, मी जे आता सांगितलंय, तर ज्यावेळेस आम्ही गेलो तर यांनी 2 खड्डे केले होते आणि एक दगडानं भरला आणि एक तुराड्या पराठ्यानं भरला. आणि त्यांनी दोन्ही प्रयोग करून बघितले. बऱ्याच लोकांना जे तुराड्या पराठ्यानं भरला तो आवडला, कारण ते काय होते की करायला थोडा सोपा आहे. परत पुढच्या वर्षी जर त्यामध्ये गाळ गेला तर दगड काढायला थोडे अवघड जातं. परंतु आज जर तुराड्या पराठ्या टाकल्या तर तुम्हाला खत मिळतं आणि खतासोबत मेंटेनन्स पण होतं, म्हणजे दोन्ही गोष्टी एकामध्ये होत आहेत. तर त्यांनी ते पण प्रयोग केलाय. नक्कीच तुमच्या गावामध्ये जी मिलिटरीमॅनची असणारी संख्या, माझी सैनिकांची संख्या, एक वाशिम, तुमच्या वाशिम तालुक्याला नाही पूर्ण जिल्ह्याला आदर्श देईल. थँक्यू सुभाष भाऊ. धन्यवाद सर. येस येस, आणखीन कोण शेअर करेल, काय घेऊन जातात आज, काय शेअर करतात? हॅलो सर. हा सुरेश भाऊ बोला. हा सर, मी सुरेश लहाने बोलतो, सरपंच प्रतिनिधी करंजी या गाव आपल्या परिचयात आहे, मालेगाव तालुका. येस. तर मी आमच्या गावामध्ये सर बऱ्याच डोर टू डोर जाऊन बी या गोष्टीची प्रसिद्धी केलेली आहे. जलतारा खड्डे लोकांच्या कशा पद्धतीने फायद्याचे येते. आणि आमच्या गावाला सर डेप्युटी कलेक्टर साहेबांनी सुद्धा भेट दिली. आम्ही त्यांच्या हस्ते 2-4 खड्ड्याचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे, किंवा कशा पद्धतीने करतात, काय करतात. आणि त्याच्यानंतर एक गावामध्ये कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे. मी गटाचा अध्यक्ष सुद्धा आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज
नावानं गट आहे आमचा शेतकरी आपलं सेंद्रिय शेती गट. तर त्याच्यामधून सुद्धा आणि सरपंच या नात्यानं सुद्धा दोन्ही गोष्टीत मी चांगल्या पद्धतीने सर काम करून राहिलेलो आहे गावात. आमच्या गावात मी भरपूर जलताराच्या शोष खड्ड्या संदर्भात कशा पद्धतीने पाणी मुरवायचं आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा होतो हा लोकांना डोर टू डोर जाऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि करत सुद्धा आहे. आजचा कार्यक्रम सर अतिशय छान झाला, अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण केलं. निश्चितच ते मार्गदर्शन मी आमच्या गावातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे सर. सुभाष भाऊ, मी हे सुरेश भाऊ, हे जे सेशन आहे मी रेकॉर्ड पण केलंय. रेकॉर्डेड सेशन मी तुम्हाला देतोय, हे सुद्धा तुम्ही कोणाला दाखवू शकता. म्हणजे काही गोष्टी तर त्यांच्यापर्यंत त्या जाणार आहेत. आणि मला माहित आहे की माझ्या नोकरीची सुरुवात तुमच्या गावापासून झाली सुरेश भाऊ. हो सर, तुमच्या परिचय नसेल चांगल्या प्रकारे तुम्हाला ओळखतो सर. येस, मागच्या 20 वर्षापूर्वी. आणि मी तुमच्या गावाला चांगलं ओळखतोय की आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मला तरी असं जाणवतं की शेतीच्या बाबतीत पुढारलेलं तुमचं गाव. प्रत्येक जास्त उत्पन्न घेतोय, चांगल्या प्रकारे शेती पण करतोय. म्हणजे तुमच्या इथले पंजाब लहाने असतील, किशोर लहाने असतील, म्हणजे सदस्य आहेत सर ते. राईट. आणि तुम्ही जर ठरवलं तर करंजी गाव काहीही करू शकतं. एवढं पोटेन्शियल करंजी गावामध्ये आहे. म्हणजे कोणत्या योजनेची आवश्यकता नाही. करंजी गावानं ठरवलं तर एका दिवसात इकडचं तिकडे करू शकता. एवढे जलधारा किंवा शोषखड्डे तुमच्या गावामध्ये होऊ शकतात. हो सर, आमच्या गावातून तुम्ही कृषी सहाय्यक पदावरून कृषी अधिकारी पदावर गेले होते तेव्हा पण मी तुमचं अभिनंदन वगैरे केलं सर. येस, धन्यवाद. ठीक आहे सर. येस, माझ्या समोर आहेत समृद्ध शेतकरी गट जाम. आपला माईक चालू करा. राजकुमार सर, आपल्याला काही बोलायचे तर आपण पण माईक चालू करू. येस, नमस्कार सर. नमस्कार. समृद्ध शेतकरी गट जामचे सर गट समृद्ध शेतकरी गट जामचे सदस्य आहे मी. आतापर्यंत सर 22 जलतारा जिओ टॅगिंग केलेले आहे मी सर. ग्रेट. PN उकळकर सर मार्गदर्शन करतात आम्हाला वेळोवेळी. आणि आपले केशवराव भगत आहेत ना याचे तांबईचे, त्यांच्या शेतामध्ये महाबळे मॅडम आल्या होत्या, त्यांना पण भेट दिली होती मी. आणि तांदळी भूर या गावात पण आपली ते वॉटर रॅली काढली होती, त्यात पण सहभागी झालो होतो सर मी. तर सर्वात पहिले माझाच पुढाकार असतो सर. नक्कीच, खूप छान. आणि तुमचा शेतकरी गट पण खूप चांगला आहे. त्यांनी वॉटर स्पर्धेमध्ये पण सहभाग घेतला होता. आता गावाला पाणीदार करण्यासाठी पण पुढे येतात. रिअली ग्रेट. थँक्यू. येस राजकुमार. नमस्कार सर्वांना. खूप छान सेशन झालं, आजचं सत्र झालं. आणि या सत्रामधून आम्ही सर्वच जण हे घेऊन जात आहोत की आम्हाला फक्त मूक प्रेक्षक म्हणून ही लढाई पाहायची नाही आहे, खेळ खेळायचा नाही आहे. तर आपल्याला सांघिक भावना घेऊन, हा शब्द फार महत्वाचा आहे, टीम स्पिरिट घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं. आणि इतर गावांना जर जायचं काम पडलं तर मी माझ्यातर्फे सांगू इच्छितो की बाकी इतर गावांना सुद्धा मी जाऊन कार्यशाळा घ्यायची इच्छा आहे माझी. अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांना समजावून सांगण्याचा एक मानस आहे. मी तसाही फिरणार होतो, पण तुम्ही जर कुठे बोलावलं मला मंगरुळपीर, मानोरा या आजूबाजूला 5-50 गावांमध्ये, तर मी यायला सकाळी. आणि माझं गाव पाणीदार बनवण्यामध्ये माझा असलेला सक्रिय सहभाग अशा विषयी आम्ही निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित करतो. तर त्या निबंध स्पर्धेला जे आम्ही बक्षीस वितरण समारंभ घेऊ 8-10 दिवसात, तर त्या बक्षीस समारंभाला तुम्ही यावं, देवरे साहेबांनी यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नक्की. तुम्ही दोघंही पती पत्नी यामध्ये झोकून देतात गावासाठी, तर नक्कीच त्या गावाचा कायापालट होणार आहे. मी इतर वॉटर हिरोंना सुद्धा विनंती करतोय, जसं राजकुमार सरांनी सांगितलंय की तुम्ही सुद्धा इतर गावामध्ये जाऊ शकता. इतर गावामध्ये जाण्यासाठी नॉलेजच पाहिजे असं नाहीये. मी म्हणतोय बगर नॉलेजचं चांगलं काम होऊ शकतं. म्हणजे इतर गावामध्ये जायचं आणि त्यांना विचारायचं तुमच्या गावात काम कसं चालू आहे, तुम्ही काय करत आहात. फक्त त्यांना ऐकून घ्या, त्यांचे कामं बघा, ते कसं करत आहे हे ऐका. कारण काय होते, लोकांना ऐकणारे लोक भेटत नाहीये. तुम्ही जर त्यांना ऐकता ना, जसं स्वाध्याय परिवारामध्ये लोक एकामेकाच्या घरी जातात, त्यांनी ऐकतात आणि पेटून उठतात. तशा प्रकारे तुम्ही जर इतर लोकांना जर ऐकलं तर तुम्हाला दिसेल तुम्ही तिथं काम पुढे नेताय.
सहज संध्याकाळी निघायचं, बाजूच्या गावात जायचं, चहाही प्यायचं नाही, बस तुमचं काम कसं चालू आहे, गावात कसं चालू आहे, त्यांना अॅक्नॉलेज करायचं, त्यांना थोडंसं मोटिवेट करायचं, प्रशंसा करायची आणि बस येतो म्हणायचं. एवढं जरी काम करता आणि बाहेरच्या गावातलं व्यक्ती येऊन आम्हाला ऐकतात, लोकांना प्रेरणा मिळते. आपण ते पण करू शकता. येस, आणखीन कोणाला शेअर करायचंय? अन्यथा आपण समारोपाकडे जाऊ. थांबू या ठिकाणी. येस, डॉक्टर निरंजन जाधव, आपल्याला काही सांगायचं आहे? डॉक्टर निरंजन जाधव हे मुंबईवरून आपल्यासोबत जॉईन आहे. ते आपल्याला या स्पर्धेदरम्यान मदत करणार आहे. म्हणजे त्यांनी ग्रुपमध्ये पण शेअर केलं होतं, आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आता उन्हाळा आहे, अनेक जणांच्या काम करता करता तब्येती खराब होऊ शकतात, तर तुम्ही त्यांना सल्ला सुद्धा विचारू शकता आणि तुम्हाला ते वैयक्तिक सल्ला सुद्धा देऊ शकतात. म्हणजे थोडस आपलं आणखीन काम पुढे जाऊ शकतं. हे डॉक्टर निरंजन, आपण आपला परिचय द्या आणि शेअर करा. येस सर, मी डॉक्टर निरंजन जाधव, नवी मुंबई उले इथे राहतो सर. मी एक जनरल फिजिशियन आहे आणि एक माझं हॉस्पिटल पण आहे 25 बेडचा, तिथे मी एक डायरेक्टर पण आहे. तर ही जी संकल्पना आहे सर, पाणीदार करण्याचं शेतकरींना आणि शेताला, तर ही खूपच मोठी संकल्पना आहे. आणि याच्या जी भविष्यात किंवा आता पण जे काही रिझल्ट तुम्ही सांगत होता आता, तर खरोखर खूप मोठा रिझल्ट मिळणार आहे. जे विहिरीला पाणी मिळणं किंवा शेताला पाणी मिळणं, पिकांना पाणी मिळणं, ही खूप मोठी गोष्ट होत आहे. आणि मला इथे कम्युनिकेटर म्हणून एक संधी दिली, त्याबद्दल पण धन्यवाद सर तुमचं. आणि इथं जे काही सरपंच लोक किंवा आता जे काही वॉटर हिरो आहेत, ते खरोखर रिअल हिरो आहेत. बरेच सिनेमामध्ये हिरो बघितले ते फक्त नाटक करतात, पण इथे खरे हिरो दिसते. आणि इथे तुम्ही जी काही आता एक खूप मोठा प्रयोग केला सर, जी भाषेची, आणि हीच भाषा पाहिजे, खेळाडूची भाषा, नक्की फक्त यांना त्यांना शंका कुशंका किंवा यांना त्यांना तोंड नाव देणं, हे जर असेल तर ती फक्त खेळाडू आपले फक्त प्रेक्षकाची भाषा होणार, आणि ही भाषा काही कामाची नसते. आणि इथे ऑन द ग्राउंड खेळताना तुम्ही सगळ्यांना प्रेरणा देता आणि सगळीजण तशीच प्रोत्साहन, खूप काही छान छान गोष्टी सांगितले की पाण्याचं जर नळ चालू असेल पाणी बंद करायला पण जातात, अशी पण इथे वॉटर हिरो किंवा वर्क करणारे शेतकरी दिसतात. तर खूप छान वाटेल सर. मी इथं मुंबईत आहे, एक हॉस्पिटल बघतोय, पण तरी पण जो काही इथं मला एक संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर, बोलण्याची संधी. थँक्यू. हॅलो. येस, रमेश यांचा हात वर आहे, रमेश देवळे. येस रमेश. नमस्कार सर. नमस्कार. मी फक्त गावाचा विचार नाही केला, पण आजूबाजू चारही गावाच्या संपर्कात आहो आणि त्या Great. गावात किती लवकरात लवकर काम सुरू होईल. कारण आजूबाजूच्या गावाला जर काम पूर्ण झालं तर आपल्या गावाला जास्त फायदा होईल त्याचा. म्हणून आपल्या गावापेक्षा इतर गावांना मी जास्त संपर्कात आहे की किती लवकरात लवकर काम पूर्ण होईल. 4 गावात जर काम पूर्ण झालं, आपलं गाव एकदम त्याच्यापेक्षा पाणीदार होऊ शकते. गाव तर आहे, पण आजूबाजू गाव पण मी संपर्कात आहो. राईट, खूप छान. म्हणजे खरं जिंकणं हे आजूबाजूच्या गावाला जिंकवणं आहे. त्या गावामध्ये जेव्हा पाणी मुरणार तर तुमचं गाव पाणीदार होणार आहे. खूप छान. आणि तुम्ही ते प्रयत्न करताय रमेश भाऊ, रिअली तुमचे प्रयत्न खूप छान आहेत. तुम्ही जे काम करताय त्याला सॅल्यूट. थँक्यू. हॅलो सर. लास्ट सचिन. हा सर, मला अभिमान आहे सर की जलताराची सुरुवात आम्ही आमच्या गावापासून केली. आणि आजच मी लोकशाही मराठीवर न्यूज ऐकली की उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या गावात नाना पाटेकर यांनी जलताऱ्याची सुरुवात केली. त्यामुळे मला अभिमान आहे सर की या कामाची इतिहासात आम्ही पण सुरुवात केली. येस, मी नेहमी एक गोष्ट सांगतोय, ती 2 मिनिटाची गोष्ट सांगतोय आणि या ठिकाणी थांबतोय. म्हणजे काही जण वेळ झाला असेल तर निघून पण जाऊ शकतात. तुम्ही समोर आहात म्हणून सांगतोय, इतरांपर्यंत ही गोष्ट जावी म्हणून सांगतोय. आपल्या ग्रुपवर धनंजय वार्डेकर यांनी ही गोष्ट शेअर केली, परत ती रिपीट करतो. बघा, काही जणांना शंका असू शकतात की हे खरोखर काम होणार का, हे काम मला तर पटलं पण माझे गाववाले ऐकत नाही, किंवा काही लोक ऐकत तर नाहीच नाही, अडथळा पण आणतात. आणि मग असा जर अडथळा आला तर हे काम कसं पुढे जाणार, नेमकं काय करावं. आणि अशा ना वाशिम जिल्ह्याचं आपल्या काही होणारच नाही. आपला वाशिम जिल्हा मागास ते मागास असं पण काही लोकांना वाटू शकतं. आपण नाव उमेद सुद्धा होऊ शकतो, हे काम सोडून द्यावं असं सुद्धा आपल्याला वाटू शकतं. त्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगतोय आणि मग आपण थांबू. बघा, एक घनदाट जंगल होत आणि या जंगलामध्ये सगळे पशु पक्षी प्राणी राहत होते. वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, लांडगा, कावळा, चिमणी सगळे. आणि मग त्या जंगलाला अचानक एक दिवस मोठी आग लागली.
अशी आग लागली की जी इतिहासात पहिले कधीच लागली नव्हती. असं भयानक संकट जंगलावर आलं, तिथल्या पशुपक्ष्यावर आलं. प्रत्येक जणाला समजलं की ही आग एवढी मोठी आहे, आपल्या याच्यानं विझवल्या जाणार नाही. आणि म्हणून तिथला प्रत्येक पशुपक्षी काय करायला लागला, आपापला जीव वाचून पळायला लागला. म्हणजे त्यामध्ये सिंह पळायला लागला, कोल्हा पळायला लागला, हत्ती पळायला लागला, कावळा पळायला लागला. तिथे एक छोटीशी चिमणी पण राहत होती घरटं. त्या चिमणीनं पण ती आग पाहिली, तिलाही भीती वाटली. परंतु तिनं वेगळा विचार केला. ती शेजारच्या तलावावर गेली आणि तिथं 2 थेंब पाण्याचे घेतले आणि परत आगीकडे गेली आणि आगीवर टाकली. परत तलावाकडे गेली, परत 2 थेंब घेतले, परत आगीवर टाकले. आणि परत एकदा जेव्हा ती 2 थेंब घेऊन आगीकडे जात असताना तिथे जे बाकीचे प्राणी होते ते हसायला लागले. त्यातला सिंह म्हणाला की अगं चिमणे, तुझा जीव केवढा, चल आमच्या समोर सोबत चाल, तुझा जीव वाचव सुद्धा. हत्ती म्हणाला की अगे तुला कसं कळत नाही, आपला राजा सांगतोय आणि तरी पण तू विनाकारण व्यर्थ प्रयत्न करते. तू जे प्रयत्न करते जरी चांगले असतील ना तरी पूर्णपणे व्यर्थ आहेत, तुझ्या ज्यांना कधीच आग विझणार नाही. चिमणीनं काहीही न बोलता, कारण तिच्या तोंडामध्ये 2 थेंब होते पाण्यात, ती समोर गेली आणि आगीवर टाकली. आणि तिकडून जेव्हा परतत होती तर तेव्हा म्हणाली, सिंह दादा, हत्ती दादा, मला माहितीये तुम्ही सांगताय ते मला पटले. मला माहितीये माझा जीव तुमच्या मानानं तर खूप छोटा आहे, ही आग तर माझ्यानं कधीच आटोक्यात येणार नाही. परंतु मला असं दिसतंय की ही आपल्या जंगलामध्ये लागलेली आग इतिहासातली खूप मोठी घटना आहे. आणि जेव्हा जेव्हा कोणत्या मोठ्या घटना घडतात ना तर त्या मोठ्या घटनेचा इतिहास नक्कीच लिहिला जातो. आणि मग जेव्हा याचा सुद्धा इतिहास लिहिला जाईल ना तर माझं नाव सुद्धा त्यामध्ये लिहिल्या जाणार आहे. म्हणजे मला माहित नाही आग विझेल का नाही विझेल, परंतु मला हे नक्की माहिती आहे की इतिहास जेव्हा लिहिला जाईल तर यामध्ये माझं नाव तर विझवणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल, ना की फक्त बघणाऱ्याचं. आणि ज्यामुळे जेवढी माझी शक्ती आहे, माझे प्रयत्न मी करू शकते तेवढी मी करत राहतो. तिचं हे वाक्य ऐकताच तिथले 2-4 प्राणी आहेत ना ते पण तिच्या बाजूने झाले आणि त्यांना वाटलं की अरे आपण चिमणीचं म्हणणं पटलं त्यांनी प्रयत्न केला. मग ते जसे प्रयत्न करायला लागले तर बाकी हसणारे प्राणी शांत झाले. त्यांना वाटले की अरे आपण पण आपलंही नाव त्यामध्ये असायला पाहिजे, आणि ही चांगली गोष्ट आहे. मग सिंह असो, हत्ती पण त्यामध्ये सर्वात शेवटी गेला ज्याच्या सोंडेमध्ये खूप सारं पाणी बसतं. प्रत्येक जण प्रयत्न करायला लागला आणि असं करता करता संपूर्ण आग ही आटोक्यात. मित्रांनो, आपल्या वाशिम जिल्ह्याची स्थिती आज तीच आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे धरणं होऊ शकली नाही, काळी माती आहे म्हणून पाणी मुरू शकत नाही, खाली काळा पाषाण आहे. आपल्याला दिसतंय की आर्थिक उत्पन्न आपलं कमी आहे, वर आहो आपण म्हणून नदीजोड प्रकल्प येत नाही, म्हणून आता बाहेरून कोणी काही आपल्या वाशिम जिल्ह्याला करणार नाहीये. उलट वाशिम जिल्हा आज आपला जो मागास आहे पुढच्या 20 वर्षात अधिक मागास बनणार आहे. कारण का तर आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नदीजोड प्रकल्प होत आहे, तिथले शेतकरी सुजलाम सुफलाम होतील आणि ते जर मोठे झाले आपण आणखीन लहान होणार. मग आता ही वाशिम जिल्ह्यामध्ये अशा स्थितीमधून जात असताना ही काही साधी सुधी घटना नाहीये. आपल्यासारखे काही लोक, जिल्हाधिकारी मॅडम सारख्या काही लोक बाहेरून येत आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये प्रेरणा देण्याचं काम करतात, चिमणीसारखं काम करतात. सो ही घटना आहे ना, ही स्पर्धा किंवा आपण जे आता मोहीम राबवतोय हे वाशिम जिल्ह्याच्या दृष्टीनं इतिहासातली खूप मोठी घटना आहे. जसं वाकाटक आपण आता म्हणतोय, वत्सगुल्म वाकाटक राजा होता, त्याचा इतिहास लिहिला गेला, नक्कीच या घटनेचा सुद्धा इतिहास लिहिला जाणार आहे. एवढी ही मोठी गोष्ट आहे. आता माझ्यासारखा व्यक्ती काय विचार करतोय, मी सुद्धा वाशिम जिल्ह्यातला. तुम्ही जसे विचार करता तसा मी पण विचार करतो. मलाही माहितीये की आपल्या वाशिम जिल्ह्यातले लोक फार प्रयत्न करणार नाही, प्रत्येक दान देणार नाही. मला तर असं दिसतं की मी जेव्हा काम करायला जातो तर मला व्हॉट्सअपवर शिव्या देणारे पण लोक भेटतात, किंवा यांना काय सांगायचं काम सांग करतात असे पण म्हणणारे दिसतात. सो मी माझ्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तर मला असं दिसते की मला हे माहित नाही वाशिम जिल्हा खरोखर माझ्या प्रयत्नानं पाणीदार होणार का नाही, मला हे माहित नाही माझं गाव पाणीदार होणार का नाही, मला हे माहित नाही लोक मला साथ देतील का नाही. परंतु मला हे माहित आहे की ही मोठी गोष्ट असल्यामुळे याचा इतिहास लिहिला जाणार आणि त्यामध्ये माझं नाव वाशिम जिल्ह्याला पाणीदार करणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल, ना की प्रेक्षकासारखं बघणाऱ्याचं. आणि त्यामुळे मी माझ्या परीने जो खारीचा वाटा आहे तो मी उचलणार. आता आपल्याला दिसते की तुम्ही सुद्धा हा खारीचा वाटा उचलत आहात, तुम्हाला ही गोष्ट कळाली. आता आपण एक जण नाही आहोत, आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5,000 असे लोक आहेत. म्हणजे माझे 4 व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्यामध्ये जलतारा बाबतच आपण चर्चा करतो आणि प्रत्येक ग्रुप हा 1024 लोकांचा आहे.
फुल कॅपॅसिटीज आहे. त्या व्यतिरिक्त तुमचे गाव स्तरावरचे कितीतरी ग्रुप आहेत. आपण वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचलं, काही लोक तयार झाले. आता आपल्याला सुद्धा हा विचार करायचा आहे की पुढे काय होईल हे माहित नाही. ही मोठी घटना आहे. आपण सगळ्यांनी जर झोकून दिलं तर मात्र प्रत्येक वाशिम जिल्ह्यातला व्यक्ती त्या काल्पनिक कथेसारखं यामध्ये येऊ शकतो. आणि तो जर आला तर नक्कीच एक पुढे काम कसं होईल माहित नाही, परंतु आपल्याला स्वतःवर गर्व असेल आपण काम केल्याचा. त्यामुळे ही स्टोरी आहे ना, मी म्हणेल आपण पण आपल्या गावामध्ये सांगा, या स्टोरीच्या माध्यमातून इतरांना सांगा, म्हणजे लोकांना पटेल स्टोरीच्या माध्यमातून सांगितलेलं. सो इथं जे काय घडलं, कृपया आजचं 2-4 जणांना फोन करून सांगा, बसून सांगा, असं सेशन झालं, मी हे शिकलोय, त्याला एखादी स्टोरी सांगा. तुम्हाला जे काय सुचतं ना त्या पद्धतीनं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. एखाद्याला वाटतं की मी व्हिडिओ बनवावा, तर व्हिडिओ बनवा, त्याद्वारे सांगा. मी तो व्हिडिओ इतर ग्रुपमध्ये पाठवणार, म्हणजे लोक भेटतील. सो या ठिकाणी मी थांबतोय. आपल्या सगळ्यांचे सर्व वॉटर हिरोचे धन्यवाद व्यक्त करतोय. सोबतच आपल्या आदरणीय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांचे धन्यवाद व्यक्त करतोय की आपल्या सगळ्यांना, माझ्यासह आपल्या सगळ्यांना ही अपॉर्च्युनिटी दिली काम करण्याची. सोबतच उपजिल्हाधिकारी माननीय देवरे साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आपल्या वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदरणीय शहा सर यांचे पण धन्यवाद व्यक्त करतोय. आणि परत आपल्या गावकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय की आपण सर्वजण या स्पर्धेमध्ये उतरलात. धन्यवाद. मला इथं फक्त आखरी मी नागीचे मला एक गट दिसतोय, म्हणजे मला ऍट अ टाइम समोर मागे लोक दिसत आहेत. तुम्हाला काही बोलायचं आहे का? माऊली शेतकरी गट खूप जण त्यामध्ये दिसत आहेत. तुम्ही नारा दिला तरी चालेल, आम्हाला फक्त एकच नारा जलताराचा. येस, माऊली शेतकरी गट, कृपया माईक चालू करा. माईक चालू करा, माईकचं बटन दाबा. येस, हो दाब, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. काही जलताराच चालू आहे आमचे चर्चा. आता शाळा पाहून राहिलो आम्ही. राव साहेब, मी म्हणेल की तुमचं प्रथम नाव गाव सांगा, तुमच्या गटाचे सांगा आणि काय करायचं ते सांगा, म्हणजे इतरांना कळेल. हा, माऊली शेतकरी गट नागी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. मी माऊली शेतकरी गटाचे सदस्य विजय राऊत बोलतो. आणि आमचे जलताराचं आपलं जे मेन आहे ते वाशिम जिल्ह्यात पहिल्यांदा उद्घाटन आपल्या नागीतून झालेलं आहे. त्या कार्यक्रमाला तुम्ही बी होते. आणि जिओ टॅकिंगचे आता चालू आहे आमचे गड्ड्याचे प्रयत्न. हा, आणि बाकीच्या गावात आम्ही संपर्क करत आहोत. आता काय तुम्ही सभा घेतलेली आहे का? मागे लोक काय करत आहेत? नाही, आता कार्यक्रम आहे आमचा. मग आम्ही इथे आता लोकांची चर्चा करून राहिलो, मीटिंग चालू केली जलताऱ्याची. मी म्हणेल सर्वाले म्हणजे माहीत झालं पाहिजे अशा हिशोबानं. येस, मी म्हणेल कॅमेऱ्यामध्ये सगळेजण एकदा दाखवा आणि सगळ्यांना हाय करायला लावा. बर बर. किंवा नारा द्यायला लावा. कॅमेरा सगळ्यांकडे धरा, असा हात करा, सगळेजण हात वर करा. हात करा. हो आबूजी, हात करा वर, हात सर्व. व्हिडिओ हे सगळ्यांना दिसत आहे. दूर नाही कॅमेरा. एकच एकदा नारा जोरात. मीटिंग आहे खूप छान. ठीक आहे सर. मग धन्यवाद सर्वांचे, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.